नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाटणकर घराण्याचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पाटणकर घराण्याचा पराक्रमी इतिहास. हा भाग बनवण्याचं कारण असं आहे की आपण मागे 3 मालिका बनवल्या होत्या. एक चंद्रराव मोरेंची आपण मालिका बनवली होती जावळीची. त्याचबरोबर आपण सूर्याजी पिसाळ यांच्यावर मालिका बनवलेली होती आणि आत्ता आपली गिरजोजी यादव यांच्यावर पण मालिका चालू आहे. तर ह्या तिन्ही मालिकामध्ये आपण ज्या घराण्यांचं किंवा व्यक्तींचं वर्णन केलेलं होतं त्या व्यक्ती कुठे नाही कुठेतरी स्वराज्याशी द्रोह करणाऱ्या होत्या. म्हणजे चंद्रराव मोरे होते, त्यांची दांडगाई उदंड होती, स्वराज्य मानतच नव्हते. सूर्याजी पिसाळ होता, तर सूर्याजी पिसाळ आपण म्हणतो की स्वार्थी राजकारणाचं उदाहरण किंवा जे दुर्गुण रामचंद्र अमात्यांनी वतनदारांच्या अंगी असतात त्याचं वर्णन आज्ञापत्रामध्ये केलेलं आहे. त्याच्यापेक्षा 2 दुर्गुण जास्त असणारी व्यक्ती, पण स्वराज्यनिष्ठ नाही. गिरजोजी यादव अत्यंत कर्तबगार परंतु त्याचबरोबर मतलबी आणि छत्रपतींची राजवट उलटून टाकणारी व्यक्ती. असे हे 3 मालिका होत्या. या 3 मालिकेमध्ये आपण 3 व्यक्ती पाहिल्या. त्यानंतर या मालिकांना आपला सर्वांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि आपल्या काही मित्रांकडून अशी विनंती होऊ लागली की हे सगळं तर ठीक आहे सर, आपण जी आम्हाला माहिती देतात की स्वराज्याबरोबर कोणी द्रोह केला किंवा कशा पद्धतीने वतनदारीचं दुष्टचक्रामध्ये हा महाराष्ट्र सापडला होता, पण त्याचबरोबर जे वतनदार स्वराज्याशी एकनिष्ठ होते, जे वतनदार स्वामिनिष्ठ होते, त्यांची पण माहिती मिळावी. ती माहिती देण्यासाठी आपण आजचा भाग बनवत आहोत आणि पुढची एक इचलकरंजी संस्थानाचा इतिहास ही जी आपण मालिका चालू केली होती त्याच्यामध्ये पहिले 2 भाग आलेत. पुढचे जे भाग येणार आहेत त्याच्यामध्ये ते नारो महादेव यांच्याबद्दल येणार आहेत. नारो महादेव ही व्यक्ती स्वामीनिष्ठेचा कळस म्हणावी अशी व्यक्ती आहे की संताजी घोरपडेंनी त्यांना दत्तक पुत्र मानलं होतं. जातीने ब्राह्मण होते, संताजी घोरपडे मराठा होते, तर त्यांनी स्वामींचं आडनाव स्वतःचं आडनाव म्हणून घेतलं आणि बिकट परिस्थितीमध्ये संताजी घोरपडेंची मृत्यू झाल्यानंतर जे संताजी घोरपडेंचं कुटुंब बिकट परिस्थितीमध्ये सापडलं होतं, ज्या वेळेला स्वतःशी रक्ताचे नातेवाईक पण पळून जातात, त्यावेळेला एक दत्तक घेतलेल्या मुलाने काय करावं याचं उत्तम उदाहरण आपल्याला नारो महादेव यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं. तर नारो महादेव यांच्याबद्दल माहिती देणारे 10 व्हिडिओ आपण या भागानंतर पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. या भागामध्ये आपण एका अशा घराण्याचा इतिहास पाहणार आहोत की ज्या घराण्याने स्वराज्याशी कधीही गद्दारी केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसोटीचा काळ जो मराठी राज्यासाठी होता तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचा काळ. या काळामध्ये जिथे मोठमोठे वतनदार शत्रूला जाऊन मिळत होते, किल्लेदार किल्ले खाली करत होते, स्वराज्य आक्रसत चाललेलं होतं, लोक बंडखोर होत होते आणि मराठी राज्याचा कारभार आटोपलाच अशी परिस्थिती होती. अशा वेळेला जी काही माणसं स्वराज्य निष्ठेने उभी राहिली, कोणतंही आपल्या मनामध्ये अपेक्षा न ठेवता जे स्वामी देतील ते खाऊन आपण राहावं, जे स्वामी देतील तेच आपलं या जगामध्ये ऊर्जित अवस्था आहे, याच्यापेक्षा जास्त अपेक्षा न ठेव. म्हणजे छत्रपती माझे स्वामी आहेत, ते मला जे देतील मी काम करतोय तेच माझं या जगामधलं समाधान आहे असं मानून काम करणारे नारो महादेव आणि हे जे पाटणकर घराणं आहे पाटणचं, ही 2 उदाहरणं आपल्याला फार मौल्यवान आहेत की स्वराज्य टिकतं किंवा आपण म्हणतो की एखादी चांगली गोष्ट जगामध्ये होती तर ती काही चांगल्या माणसांमुळे होते. पण दुर्दैव असं आहे की ही चांगली माणसं असतात त्यांची माहिती देणारी कागदपत्र नेहमीच कमी असतात. म्हणजे सूर्याजी पिसाळ असेल, गिरजोजी यादव असेल किंवा चंद्रराव मोरे असतील यांच्याबद्दल ढिगाने कागदपत्र आहेत, त्यांचे स्वतःचे दप्तरखाने आहेत, मुघल दरबारामध्ये कागदपत्र आहेत, त्यांनी ज्या काही उचापती केल्या त्या सगळ्याची माहिती देणारी पुष्कळ कागदपत्र आहेत. परंतु जे खरोखर स्वामीनिष्ठ लोक होते त्यांची माहिती देणारी कागदपत्र नेहमीच कमी असतात. त्याचं कारण हे लोक निष्ठेने आपलं काम करत असतात कोणाच्या नजरेत न येता आणि त्यांची काही अपेक्षा पण नसते की त्या कामाचा मला मोठा मोबदला मिळावा, वतन मिळावा, अमुक काही मिळावं. त्यामुळं या लोकांबद्दल माहिती खूप कमी असते कारण हे आज्ञाधारकपणे काम करत असतात. कुणी जर त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख केला किंवा कुणी त्यांच्या चांगल्या कामाचा उल्लेख केला कुठे तरच आपल्याला त्यांच्याबद्दल कळतं. स्वतःहून हे लोक स्वतःचं माझं वतन मिळावं, मला प्रतिष्ठा मिळावी, मला मान सन्मान मिळावी म्हणून मुघल किंवा मराठे किंवा अजून कोणाच्या दारामध्ये फिरत नसतात स्वतःची गाऱ्हाणे घालत. त्यामुळे त्यांच्याबद्दल चांगल्या माणसाबद्दल माहिती नेहमी कमी असते. हीच जी गत आहे किंवा हा जो नियम आहे हा नियम पाटणकर घराण्याला लागू. पाटणकर घराण्याने एकनिष्ठेने आणि स्वामीनिष्ठेने सेवा केली
आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य 3 छत्रपतींच्या काळामध्ये बजावत राहिले. परंतु स्वतःचा उदो-उदो या लोकांनी कधी केला नाही. म्हणजे पाटणकर घराण्याने स्वतःहून स्वतःचा उदो-उदो कधी केला नाही. त्यामुळे पाटणकर घराण्याची जी काही माहिती मिळते ती छत्रपतींनी त्यांच्या कार्याची जी पावती त्यांना दिलेली आहे किंवा मंत्री असतील, अमात्य असतील, हे जे त्यांनी त्यांच्या कार्याचे गोडवे गायलेले आहेत, त्या पत्रांमधूनच आपल्याला पाटणकर घराण्याचा इतिहास कळतो. ही पण जी पत्र आहेत, ती पत्र मुळामध्ये 9 किंवा 10च पत्र आहेत, ज्यांना आपण अधिकृत पत्र म्हणू शकतो त्या काळात. पाटणकर घराण्याबद्दल 2 पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. अजूनही काही लोकांनी लिखाण केलेलं आहे. परंतु ते तोकडं आहे. म्हणजे महाराष्ट्रातली बरीच घराणी अजून अशी आहेत, की ज्यांनी स्वराज्याची अत्यंत एकनिष्ठेने सेवा केलेली आहे. पिढ्यानुपिढ्या सेवा केलेली आहे. एकापेक्षा जास्त छत्रपतींची सेवा केलेली आहे. परंतु त्यांच्याबद्दल संशोधन झालं नाही. त्यांच्या घराण्याची माहिती पुढे आलेली नाही. आजही आलेली नाही. आजही मला माहिती आहेत कित्येक घराणे आहेत, की ज्यांच्याबद्दल कुठेच काही आपल्याला एखादा अवाक्षर पण सापडत नाही इतिहासामध्ये. पण कुठेतरी पत्रामध्ये एखादा उल्लेख सापडतो, की यांनी 3 पिढ्या स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा केलेली. अशा वेळेला परिस्थिती अशी निर्माण होते, की आपल्याला सत्याला धरून चालायचं. सत्याला धरून चालायचं म्हणजे कसं, की पाटणकर घराणे आणि स्वराज्याची सेवा केली ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण आपल्या मनाचा इतिहास नाही सांगू शकत. जी पत्र आपल्या समोर सिद्ध झालेली आहेत खरी, त्या पत्रांच्या आधारेच आपण बोलू शकतो. आणि दुर्दैवाने ती 9 किंवा 10 पत्रच आहेत, की ज्याच्या आधारे आपल्याला पाटणकर घराण्याचा 3 पिढ्यांचा आणि 3 छत्रपतींच्या सेवेचा इतिहास चांगल्या प्रकारे सांगता येतो. पण अजूनही परंतु याच्यामध्ये भरपूर संशोधन होण्याची गरज आहे. पाटणकर घराण्यासाठी एखाद्या इतिहासकाराने वाहून घेण्याची गरज आहे. जे कोणी पाटणकर घराण्याचे वंशज असतील आजचे, त्यांनी पण नवीन इतिहासकारांना समर्थन देण्याची किंवा सहकार्याची भूमिका घेण्याची गरज आहे. जेणेकरून खरोखर ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं आणि नुसतं रक्त सांडलं नाही तर निस्वार्थ भावनेने सांडलं, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र धर्माला जागून, जो शिवछत्रपतींनी महाराष्ट्र धर्म स्वीकारला त्याला जागून ज्या लोकांनी रक्त सांडलं, त्यांचा इतिहास समोर येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इतिहासकार आणि या घराण्याचे जे कोणी वंशज असतील, या दोघांनीही सामुदायिक रीतीने प्रयत्न करून आपल्या घराण्याचा इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजासमोर घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते जेव्हा प्रयत्न होतील तेव्हा होतील. पण आत्ता आपण काय करू शकतो, तर आत्ता आपण जर मला पाटणकर घराण्याची माहिती द्यायची आहे किंवा मला एका स्वामीनिष्ठ स्वराज्यनिष्ठ घराण्याची माहिती द्यायची आहे, तर त्याच्यासाठी कोणीतरी त्याचा जर आधी अभ्यास केला असेल किंवा ती पत्र अभ्यासली असतील, तर त्या पत्रांच्या अनुषंगाने मला ती माहिती देणं सोपं पडेल. जर मी स्वतः संशोधन करायला लागलो त्याच्यामध्ये, तर अजून त्याच्यामध्ये 5-10 वर्ष निघून जातील आणि मग त्या सगळ्या गोष्टी उजेडात येतील आणि मग आपण व्हिडिओ बनवणार. तर तो होईल तेव्हा होईल विषय. जर माझ्या नशिबामध्ये ती गोष्ट असेल पाटणकर घराण्याचा इतिहास लिहिण्याची, तर आज नाही उद्या कधीतरी होईलच. दैवामध्ये तो योग असेल तर. पण जर नसेल, तर आपण काय करू शकतो? आधी जर कोणी त्याच्याबद्दल संक्षिप्तपणे लिहिलेला असेल, तर तो संक्षिप्त इतिहास आपण सांगू शकतो. तर आत्ता आपण हेच करणार आहोत, की पाटणकर घराण्याची ही जी पार्श्वभूमी होती, की ज्यांनी स्वराज्याला साथ दिली, त्याच्याबद्दल श्रीमंत सरदार पाटणकर हुजूर वाडेकर क्षत्रिय कुळाचा इतिहास व ऐतिहासिक कागदपत्र हा जो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे, या ग्रंथाला डॉक्टर जयसिंगराव पवारांनी एक प्रस्तावना दिली. त्या प्रस्तावनेमध्ये आपण संक्षिप्तपणे काय करू शकतो, पाटणकर घराण्याचा इतिहास पाहू शकतो. आता कोणी असं म्हणेल, की सर ती प्रस्तावना आम्ही तिकडे पण जाऊन वाचू शकतो, व्हिडिओ बघण्याची गरज काय? खरी गोष्ट आहे. प्रस्तावना आपण पुस्तकामध्ये पण वाचू शकतो. पण पहिली गोष्ट त्या पुस्तकाची प्रत अवेलेबल झाली पाहिजे पटकन तुम्हाला. मलाच पुस्तकांच्या प्रती अवेलेबल होत नाहीत. कधी-कधी खूप प्रयत्न करावा लागतो. तर सर्वसामान्यांनी कुठून त्या उपलब्ध होणार आम्हाला कधी-कधी प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, की ती प्रस्तावना वाचल्यानंतर पण त्याच्यातल्या काही मुद्द्यांचं आपल्याला विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण त्या प्रस्तावनेवर आधारितच बनवत आहोत. पण काही मुद्दे जे आहेत, त्या मुद्द्याचं आपण जे आलेले आहेत या प्रस्तावनेमध्ये किंवा पत्रांमध्ये काही जे मुद्दे दिसतात, त्या पत्रांचा आपण आपल्या पद्धतीने विश्लेषण करून पाटणकर घराण्याचा जो दैदिप्यमान आणि पराक्रमी इतिहास आहे स्वामीनिष्ठेचा, फार कमी वेळ अशी येते एखाद्या इतिहासकाराच्या आयुष्यामध्ये, की त्याला एखाद्या स्वामीनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ किंवा आपण म्हणतो की शिवछत्रपतींच्या महाराष्ट्र धर्माला जागणाऱ्या घराण्याचा इतिहास सांगण्याची संधी मिळते. बाकी सगळे आयाराम गयारामच असतात. त्यामुळे माझ्यासाठी पण ही मोठी संधी आहे, की मला हा घराण्याचा इतिहास सांगण्याची संधी प्राप्त झालेली. बाकीचे व्हिडिओ आपण बघतोच आहोत कोणाकोणाचे बनवत आहोत ते. तर आपण या प्रस्तावनेमधून संक्षिप्त रूपाने जी 9 पत्र आहेत, 9 ते 10 पत्र आहेत, त्या पत्रांच्या अनुषंगाने घटना कशा घडल्या, घटनाक्रम कसा घडत गेला आणि त्या घडणाऱ्या बदलत्या घटनाक्रमामध्ये पाटणकर घराण्याचं मूल काय होतं, जे आजपर्यंत कधीही ठळकपणे समोर आलं नाही. काही 4-2 लोकांनी त्यांच्याबद्दल चांगले उद्गार काढले असतील, परंतु जी जागा पाटणकर घराण्याला इतिहासामध्ये मिळायला पाहिजे होती ती मिळू शकली नाही.
तर ती का मिळू शकली नाही आणि काय असं अद्वितीय किंवा मौल्यवान काम पाटणकर घराण्याने केलं होतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये समजून घेऊयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह. सगळ्यात आधी आपण पाहूयात की पाटणकर घराण्याची उत्पत्ती कशी झाली. पाटणकर घराण्याचं मूळचं आडनाव हे साळुंके सांगितलं जातं आणि प्राचीन राजवंश जो चालुक्य राजवंश होता त्यांच्यापासून पाटणकर घराण्याची उत्पत्ती झाली असं सांगितलं जातं. पाटणकर घराण्यातला जो पहिला ज्ञात पुरुष आहे तो पहिला ज्ञात पुरुष किंवा मूळ पुरुष म्हणून ज्योताजीराव साळुंखे यांचं नाव घेतलं जातं. आदिलशाही राजवटीमध्ये ज्योताजीराव साळुंखे होते. त्यांनी आपल्या पराक्रमाने पाटण परगण्याची देशमुखी मिळवलेली होती आणि आदिलशाही राजवटीमध्येच पाटणकर जे घराणं होतं ते स्वपराक्रमाने पाटणकर देशमुख बनलेलं होतं. त्यानंतर आता हे देशमुख घराणं जे होतं हे देशमुख आणि शिवछत्रपती यांची थोडी राजनीती आपण समजून घेणं गरजेचं आहे की शिवपूर्व काळामध्ये आपण याच्यावर व्हिडिओ पण बनवलेले आहेत की देशमुख त्यानंतर वतनदारीचं दुष्टचक्र याच्याबद्दल आपण वेगळ्या मालिकाच बनवलेल्या आहेत मोठमोठ्या. त्या मालिका पण आपण पाहू शकता अधिक माहितीसाठी. पण संक्षिप्तमध्ये सांगायचं म्हटलं तर पाटणकर घराण्याचं जर आपल्याला मूळ अधोरेखित करायचं असेल तर थोडीशी त्या काळातल्या देशमुखांची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून थोडक्यामध्ये आपण एक 2-3 मिनिटांमध्ये आपण तो विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. जर आपण शिवपूर्व काळामध्ये गेलो किंवा शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये गेलो तर त्यावेळी देशमुख घराण्यांना मोठी प्रतिष्ठा असायची. देशमुख हा परगण्याचा मोठा वतनदार समजला जायचा. परगण्याचा तो एक प्रकारचा राजाच असायचा. स्वतःचे वाडे हुडे सैनिक हुजुरे बाळगून तो आपल्या परगण्यामध्ये राजासारखा वागत असायचा. गरज पडली तर शेजारच्या देशमुखांबरोबर त्यांचं भांडण करायची त्याची तयारी असायची. देशमुखांमधले संघर्ष हे नेहमी चालत असायचे. हे देशमुख स्वतः एवढे ताकदवान होते कारण ते ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहत होते त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्यांना जुमानणं किंवा त्यांना काबूत आणणं सुलतानाला पण शक्य होत नसे. तो जो प्रदेश असे तो प्रदेशच त्या देशमुखाचं रक्षण करत असे. त्यामुळे अनेकदा हे देशमुख असत ते सुलतानाला पण जुमानत नसत, त्याचा हुकूम मानत नसत. अशा या देशमुखांच्या आणि वतनदारांच्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांना स्वराज्याचा प्रयोग होता. तो स्वराज्याचा प्रयोग यशस्वी करायचा होता. तो प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपतींनी साम भेद आणि दंड या 3 नीतीचा अवलंब केला. दाम नीतीचा अवलंब केला नाही. दाम म्हणजे कोणाला पैसे देऊन भ्रष्टाचार करून त्यांनी कुठल्या देशमुखाला स्वतःकडे वळवून घेतलं नाही. परंतु जे देशमुख होते त्या देशमुखांनी शिवछत्रपतींना सहकार्य केलं, स्वराज्याला सहकार्य केलं. त्यांची वतनं त्यांनी रद्द केली नाहीत किंवा त्यांची वतनं काढून घेतली नाहीत. त्यांचे अधिकार कमी केले जनतेवरचे, पण त्यांचा जो मान सन्मान होता तो मान सन्मान वतनदार म्हणून त्यांनी कायम ठेवला. ज्या लोकांनी स्वराज्याला योगदान दिलं त्यांनी अधिकच सन्मानाने वागवलं वतनदार म्हणून आणि ज्यांनी विरोध केला त्यांना दंडनीतीने दूर केलं. हे आपण मागच्या काही भागामध्ये पाहिलेलंच आहे. तर हे आहे देशमुख आणि शिवछत्रपतींचं एक आपण म्हणतो की परस्पर संबंध. अशा कालखंडामध्ये ज्या कालखंडामध्ये जवळजवळ आपण म्हणू शकतो की बहुतांश देशमुख जे असतील 60-70% देशमुख असतील हे स्वतःचे अधिकार सोडायला तयार नव्हते. जनतेवर जे चुकीच्या पद्धतीने गाजवत होते ते किंवा स्वतःला राजा समजत होते. अशा कालखंडामध्ये स्वतःहून स्वराज्याला वाहून घेणारं जे कुटुंब आपण म्हणू शकतो किंवा सहकार्य करणारं जे कुटुंब आपण म्हणू शकतो. जयदेंचं नाव आपण त्याच्यामध्ये घेतो, शिळीमकरांचं नाव आपण घेतो, पालसकरांचं नाव आपण याच्यामध्ये घेतो. ही सगळी मंडळी स्वतःहून स्वराज्याला साथ द्यायला सामील झाली. त्यांनी स्वतःहून स्वतःच्या वतनावर पाणी सोडलं, अधिकारांवर पाणी सोडलं. त्याच्यामध्येच पाटणकर घराणं होतं. पाटणकर घराण्यातल्या व्यक्तींनी स्वतःहून स्वराज्याच्या कार्याला वाहून घेतलं. त्यांनी स्वराज्याचं मोल समजून घेतलं. महाराष्ट्र धर्माचं जे दीक्षा शिवछत्रपती देऊ इच्छित होते महाराष्ट्राला ती समजून घेतली आणि ज्या वेळेला 1659 साली अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी वाई, प्रतापगड, कोल्हापूर, पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकला. त्याच वेळेला पाटण खोरा आणि तिथले जे वतनदार होते ते पाटणकर वतनदार देशमुख स्वराज्यामध्ये सामील झाले असावेत असं मानलं जातं. परंतु ते कधी सामील झाले याने काही फरक पडत नाही. ते सामील झाले हे मनापासून सामील झाले. त्यांच्यावर कुठली सक्ती करावी लागली नाही, त्यांच्यावर कुठला दंड उभारावा लागला नाही, त्यांना कुठली लालूच दाखवावी लागली नाही तुम्ही स्वराज्यामध्ये सामील व्हा म्हणून. का त्यांना शिकवावं पण लागलं नाही की हा महाराष्ट्र धर्म आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचं मूळ जाणलं कार्याचं आणि स्वतःहून कार्यामध्ये सामील झाले. परंतु ही ज्या काळामध्ये पाटणकर घराण्यातले लोक स्वराज्यामध्ये सामील झाले त्याची कागदपत्र आपल्याला जास्त मिळत नाहीत. पहिलं जे कागदपत्र आपल्याला पाटणकर घराण्याबद्दल सापडतं ते आपल्याला सापडतं सन 1678 सालचं, म्हणजे शिवछत्रपतींच्या मृत्यूच्या 2 वर्ष आधीचं ते एकमेव पत्र उपलब्ध आहे. त्या एकमेव पत्रामध्ये पाटणकर घराण्यातील यशवंतराव, बाळाजीराव आणि चांदजीराव पाटणकर अशा 3 पुरुषांची नावं आपल्याला समजतात.
यापैकी यशवंतराव जे होते ते यशवंतराव झगड्यामध्ये पडले किंवा लढाईमध्ये मारले गेले, त्याचं सांत्वन करण्यासाठी महाराजांनी बाळाजीराव आणि चांजीराव या त्यांच्या बंधूंना हे पत्र लिहिलेलं आहे. ही लढाई कुठं झाली, कोणाशी झाली, कधी झाली हे समजून आपल्याला समजत नाही किंवा त्याचा पत्रामध्ये त्याचा काही उल्लेख नाही. परंतु ज्या अर्थी महाराजांनी आस्थेने एवढं मोठं सांत्वनपर पत्र पाठवलेलं आहे, त्या अर्थी ही लढाई स्वराज्य रक्षणासाठी फार महत्त्वाची असावी किंवा कर्नाटक मोहिमेमध्ये स्वराज्य वृद्धीसाठी घडून आलेली असावी. आणि यशवंतराव पाटणकर जे होते त्यांनी खचितच मोठा पराक्रम त्याच्यामध्ये गाजवलेला असावा, म्हणून महाराजांनी स्वतः सांत्वनपर पत्र पाठवलं असं आपण तर्क करू शकतो. तर या पत्रामध्ये महाराज काय म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. महाराजांनी या पत्रामध्ये पाटणकर घराण्याबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा आपल्याला पाटणकर घराण्याचं महत्त्व अधोरेखित करते. तर आपण त्या पत्रामध्ये महाराजांनी पाटणकर घराण्याबद्दल काय म्हणले ते पाहूयात. आपण सगळीच्या सगळी पत्र पूर्णपणे वाचणार नाही होती यातली, कारण पूर्ण पत्र वाचली तर पुष्कळ वेळ जाईल. जो आपल्याला मतितार्थ त्या पत्रामधून घ्यायचा आहे तेवढ्याच आपण गोष्टी पत्रामधल्या इथे आपण वाचणार आहोत. तर पहिल्यांदा महाराज असं म्हणतात की ऐसियास तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहात. म्हणजे तुम्ही लोक कोण आहात, पाटणकर लोक कोण आहात, तुम्ही मानाचे धनी आहात की तुम्हाला मान मिळालाच पाहिजे, तुम्ही मानासाठी पात्र असणारे लोक आहात. तुम्हाला मान नाही दिला तर आमची अप्रतिष्ठा आहे. तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहात, म्हणजे फक्त वतनदार नाही आहात तुम्ही, तर मानाचे धनी आहात. तुमच्या कर्मामुळे, तुमच्या कष्टामुळे, तुमच्या सेवेमुळे छत्रपतींच्या मानाला तुम्ही प्राप्त झालात. तुम्हावरील स्वामीची कृपा आहे, आम्हाला तुमच्यावर कृपा केलीच पाहिजे. तुम्ही या ज्या गोष्टी पराक्रम स्वराज्यासाठी केलाय त्याच्यामुळे. झगड्यात पडला यशवंतराव तरी त्याची आयुष्य मर्यादा तितकी. म्हणजे यशवंतराव हा जो व्यक्ती पाटणकर घराण्यातला लढाईमध्ये पडला त्याची आयुष्य मर्यादाच तितकी होती. त्यास काय करावे, नाईलाज आहे, काही करू शकत नाही आपण. तुम्ही त्यांच्या मुलांचा समाचार घेत जा. म्हणजे चांजीराव आणि बाळाजीरावांना छत्रपती सांगतायत की यशवंतराव तुमचे भाऊ पडले, तर त्यांच्या मुलांचा तुम्ही समाचार घेत जावे, त्यांची आपदा होऊ नये. त्यांचे चित्रक त्यांचे मुलास करार करून पूर्वीची पत्रे पाठवली आहेत. म्हणजे जो काही अधिकार यशवंतरावांस होता, त्यांची जी काही मालकी होती, त्यांची जी काही जमीन जायदाद असेल, प्राणी असतील जे पाळलेले असतील, घोडे बैल वगैरे असतील शेतीसाठी, बाकीची जी काही व्यवस्था असेल, जो त्यांचा मानपान असेल, तो मानपान त्यांच्या मुलांना हस्तांतरित केलेला आहे. राजश्री अनाजी पंतापासी असतील, म्हणजे ही जी पत्र आहे ती राजश्री अनाजी पंतांजवळ असतील. समाचार घेऊन त्याप्रमाणे चालवले. म्हणजे अनाजी पंतांशी संपर्क साधावा आणि ज्या पत्रामध्ये जसं लिहिलंय त्या पद्धतीने यशवंतरावांच्या मुलांस किंवा कुटुंब कबिल्यामध्ये जे काही दिलेलं आहे त्यांच्या पराक्रमाबद्दल ते घ्यावं आणि त्याप्रमाणे जे सांगितले त्याप्रमाणे त्यांचं भलं करावं, त्यांचं घर चालवावं, त्यांच्या घराला कुठली गोष्ट कमी पडू देऊ नये. आपले समाधान असू देणे आणि आपण सुद्धा स्वतः समाधानी राहणे, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. आपण समाधानी राहावे, तुमचं देखील काही कमी होणार नाही. जे काही कमी पडेल ते करण्यासाठी स्वामी समर्थ आहे. याविषयी राजश्री अनाजी पंतांचं पत्र लिहिले असेल. म्हणजे स्वामींनी स्वतः, छत्रपतींनी स्वतः याविषयी अनाजी पंतांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही पाटणकर घराण्याचं तुम्हाला भलं करणं अगत्य आहे आणि ही गोष्ट तातडीने करावी, कारण हे मानाचे धनी लोक आहेत, स्वराज्याशी एकनिष्ठ आहेत आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी काम चुकारपणा किंवा आपण म्हणतो की कर्तव्यामध्ये कुठली कसूर केलेली नाही. त्यामुळे त्यांचा माणूस जर पडला असेल तर त्याचं भलं करणं, कुटुंबाचं रक्षण करणं, याविषयी महाराजांनी स्वतः अनाजी पंतांना पत्र लिहून सूचना केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून या गोष्टी आधी पुऱ्या कराव्यात, असा या पत्राचा अर्थ होतो. आता या पत्राची जर भाषा आपण बघितली तर आपल्याला पत्राच्या भाषेमध्ये एक गोष्ट लक्षात येते की शिवछत्रपतींची बरीच पत्र जर आपण वाचली तर ती जरबेची असतात. एखाद्या सुभेदाराला पाठवलं, काम नीट करत नाही म्हणून जरबेची भाषा त्याच्यामध्ये असते की नाही केलं तर नतीजा पावाल, काम नीट नाही केलं तर तुम्हाला त्याचं फळ भेटेल, शिक्षा करण्यात येईल. सुधारा म्हणून किंवा उपदेश करणारी म्हणून किंवा समोरच्या माणसाला थोडं धाक दाखवणारी पत्र शिवछत्रपतींचे असतात. परंतु हे जे पत्र आहे हे पत्र आपण बघितलं तर याच्यामध्ये शिवछत्रपती म्हणतात तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहात. या उद्गारांवरून शिवछत्रपतींच्या पाटणकरांची स्वराज्यातील आणि शिवछत्रपतींच्या मनातील देखील वतनदार देशमुख म्हणून किती प्रतिष्ठा होती ते आपल्याला कळून येतं. तसंच एखादा एकनिष्ठ वतनदार सैनिक जर स्वराज्याच्या सेवेमध्ये पडला तर त्याच्या आप्तांची महाराज कशा प्रकारे काळजी घेत असत हेही इथं आपल्याला दिसून येतं. दुर्दैवाने शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये आपल्याला पाटणकर घराण्याबद्दल एकच पत्र सापडतं आणि संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आपल्याला पाटणकर घराण्याबद्दल कोणतंच पत्र आढळून येत नाही.
जर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतली पाटणकर घराण्याची काही पत्र उपलब्ध झाली, तर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पण पाटणकर घराण्याने स्वराज्याची काय सेवा केली हे आपल्याला कळू शकेल. की पत्र उपलब्ध होणार नाहीत असं नाही, पत्र उपलब्ध होणार किंवा अजून काही संदर्भ आपल्याला संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमधला पाटणकर घराण्याचा मिळणार, कारण ते स्वराज्याच्या सेवेमध्ये होते आणि स्वराज्यासाठी लढतच होते. पण त्याच्यासाठी मी जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं कोणीतरी स्वतंत्र संशोधकाने त्यात लक्ष घातलं पाहिजे किंवा स्वतंत्र संशोधकाला पाटणकर घराण्याचे आत्ता जे वंशज आहेत त्यांनी पुढाकार घेऊन त्या एखाद्या चांगलं काम करणाऱ्या संशोधकाला पाठिंबा दिला पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे. की हा जो एक मधला गॅप आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलं एक पत्र आढळतं आणि राजाराम महाराजांच्या काळातली बरीच पत्र आढळतात, पण संभाजी महाराजांच्या काळातली पाटणकर घराण्याची पत्र आढळत नाही. ती शोध घेण्याची गरज आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. ही जर पत्र सापडली असती तर आपल्याला अजून पाटणकर घराण्याबद्दल माहिती झाली असती, परंतु जी पत्र उपलब्ध आहेत त्याच्या पुढच्या काळातली म्हणजे राजाराम महाराजांनी पाठवली, ती राजाराम महाराजांची पत्र मात्र मुळातच वाचण्यासारखी. त्याचं कारण असं आहे की राजाराम महाराजांची भाषा, राजाराम महाराजांचं स्वराज्याबद्दलचं धोरण, स्वराज्याची त्या काळातली बिकट परिस्थिती, राजाराम महाराज कशा प्रकारे लोकांना आपलंसं करत असत, की आपण राजाराम महाराजांना मितभाषी म्हणतो किंवा मृदुभाषी म्हणतो, की कशा पद्धतीने राजाराम महाराजांनी संकट काळामध्ये कमी वयामध्ये जे संकट त्यांच्या डोक्यावर आलं होतं औरंगजेबाचं, त्या काळात माणसं मायेनी आणि ममतेनी कशी जोडून ठेवली होती, ते आपल्याला राजाराम महाराजांचं धोरण पत्रांमधून त्यांच्या पदोपदी दिसतं. त्यांची भाषाशैली जी आहे ती मराठी शाहीतल्या लेखन शैलीचं आपण म्हणू शकतो उत्तम उदाहरण आहे राजाराम महाराजांचे. तर ही जी भाषाशैली आपल्याला कळू शकते. त्याचबरोबर पदोपदी जो पाटणकर घराण्याबद्दल राजाराम महाराजांना भरवसा आहे किंवा पदोपदी राजाराम महाराजांना जो त्यांच्याबद्दलचा गर्व आहे पाटणकर घराण्याबद्दलचा, तो गर्व पण त्याच्यामध्ये त्यांच्या पत्रांमध्ये दिसून येतो. त्या दृष्टीने ही पत्र आपण म्हणले तर ही फक्त इतिहासाच्या दृष्टीने नाहीत. राजाराम महाराजांनी लिहिलेली पत्र ती पाटणकर घराण्याला लिहिलेली असोत किंवा अजून कोणाला लिहिलेली असोत, ती इतिहासाच्या दृष्टीने नाही तर मराठी भाषेच्या दृष्टीने पण मोलाची आहे. की त्या काळामध्ये मराठी भाषा कशी बोलली जात होती आणि राजाराम महाराज तर किती ममतेने मायेने सर्वांना बोलत असत, जेणेकरून स्वराज्य त्यांना राखता आलं. बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी माणसं कशी जोडली हे सगळं आपल्याला या पत्रावरून कळायला मदत होते. ती राजाराम महाराजांनी ही दिलेली पुढची 8 पत्र वाचण्याच्या आधी आपण काय करूयात, जरा तेव्हाची परिस्थिती समजून घेऊयात. ती परिस्थिती जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला पाटणकर घराण्याच्या कार्याचं मूल समजणार नाही आणि राजाराम महाराजांना पण त्यांच्याबद्दल काय गर्व वाटत होता ते पण समजणार. तर सर्वात आधी आपण असं करूयात की संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्यावर जे भयानक संकट आलं होतं, ती परिस्थिती किती बिकट होती हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात आधी आपण असं पाहूयात की आदिलशाही आणि कुतुबशाही या दक्षिणेतील 2 सत्ता गिळंकृत केल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की मराठ्यांचा राजाला ठार केलेला आहे, आता मराठीशाही बुडली. राजधानी रायगड घेऊन तिथल्या मराठा राजकुटुंबाला कैद केलेला आहे. आता आपली दक्षिणेची मोहीमच पत्ते झाली. त्याचं कारण असं होतं की विजापूर जिंकलं की आदिलशाही संपुष्टात आली, गोवळकोंड्याचा किल्ला जिंकला की कुतुबशाही नष्ट झाली, तसं रायगड जिंकला की औरंगजेबाला वाटलं की मराठीशाही पण नष्ट झाली. असं फक्त औरंगजेबालाच वाटत नव्हतं किंवा मोगल सरदारांनाच वाटत नव्हतं, तर त्या काळीची जी परिस्थिती होती, स्वराज्य एवढं आकुंचन पावलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये स्वराज्य राहिलंच नव्हतं. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर आणि रायगड जिंकल्यानंतर मुघलांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य राहिलंच नव्हतं. त्याचं कारण असं होतं की स्वराज्यातील किल्लेदार, ठाणेदार, हवालदार याच्यासारख्या अधिकाऱ्यांना आणि देशमुख देशपांडे यांच्यासारख्या वतनदारांनाही संभाजी महाराजांच्या हत्येनंतर असं वाटलं की स्वराज्यामध्ये आता काही राहिलेलं नाही, आता इथे मुघलांचंच राज्य आलेलं आहे. त्याच्यामुळे किल्ल्यामागून किल्ले, ठाण्यामागून ठाणी मुघलांना न लढताच शरण जाऊ लागली. कित्येक वतनदार स्वतःहून मुघलांच्या दरबारामध्ये हजर होऊ लागले. त्याच्यामुळे सर्वत्र अंधार पसरला. रायगडचा किल्ला पडल्यानंतर जवळजवळ अशी परिस्थिती निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा अंत झालेला आहे. जे काही मराठ्यांचं राज्य शिल्लक राहिलेलं आहे ते कर्नाटकामध्ये जे किल्ले महाराजांनी जिंकले होते शिवछत्रपतींनी, तिथेच काहीतरी मराठ्यांचा अंमल चालू होता. महाराष्ट्रातला अंमल पूर्णपणे लयाला गेला. परंतु हा अंमल लयाला जाण्याच्या आधी एक मोठी घटना घडली महाराष्ट्राच्या इतिहासात, ज्याच्याबद्दल आपण फार कधी बोलत नाही किंवा चर्चा पण करत नाही. तो इतिहास आपण खोलामध्ये जाऊन त्याच्याबद्दल विचार करत नाही. ती गोष्ट म्हणजे राणी येसूबाईंचा निस्वार्थीपणा आणि त्यांनी स्वराज्याभिमानाचा घालून दिलेला आदर्श. म्हणजे शिवछत्रपतींनी फक्त गड किल्ले जिंकले आणि राखले नव्हते, तर शिवछत्रपतींनी माणसं पण उभी केली होती स्वराज्याच्या ध्येयाने पेरलेली किंवा स्वराज्याच्या ध्येयाने भारलेली. ती माणसं सर्वसामान्य शेतकरी होते, सैनिक होते, मंत्री होते, त्यांच्या कुटुंबातली पण माणसं होती. म्हणजे आपण राजाराम महाराजांच्या पत्रामध्ये
वारंवार बघतो की महाराष्ट्र धर्माचा उल्लेख, शिवछत्रपतींचा उल्लेख, त्यांच्या ध्येयाचा उल्लेख. तसंच येसूबाई होत्या, महाराणी येसूबाई, त्यांच्या पण प्रत्येक कृत्यामध्ये आपल्याला बद्दलचा अभिमान आणि शिवछत्रपतींचं ध्येय आणि त्या ध्येयासाठी त्याग करण्याची, वाटेल तो त्याग करण्याची तयारी आपल्याला महाराणी येसूबाईंच्या पत्रांमध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये पण दिसून येते. ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये हा अंधकार पसरत चालला होता, मुघलांचं राज्य पसरत चाललं होतं, त्यावेळेला रायगडावर असणाऱ्या येसूबाईंनी धीर सोडला नाही आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो महत्त्वाचा निर्णय म्हणजे रायगडावर आपल्या पुत्राला बालशाहू राजास गादीवर बसवण्याचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी आपल्या दीराला म्हणजे राजाराम महाराजांना गादीवर प्रतिष्ठित केले. त्यांच्या या कृतीने काय झालं की समाजामध्ये दुफळी जी मराठा राज्यामध्ये माजू शकली असती, ती दुफळी काय झाली, बंद झाली पूर्णपणे. दारच बंद झालं. कारण आपल्याला माहिती आहे की संभाजी महाराजांच्या काळामध्ये काही मंत्री होते, ते संभाजी महाराजांच्या बाजूने नव्हते. काही लोक होते संभाजी महाराजांच्या बाजूने नव्हते. काही लोक होते राजाराम महाराजांचे म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजाराम महाराजांचे पाठीराखे होते. हे लोक काही राजाराम महाराजांचे पाठीराखे नव्हते, पण मराठ्यांचं राज्य बुडावं, दुफळी व्हावी, आपला काही स्वार्थ साधता यावं म्हणून या गोष्टी करत होते. अशा वेळेला जर शाहू महाराजांना किंवा बाल शिवाजी ज्यांना आपण म्हणतो, संभाजी महाराजांचे पुत्र आहेत, त्यांना येसूबाईंनी गादीवर बसवण्याचा हट्ट धरला असता, तर जे कोणी लोक स्वतःला राजाराम महाराजांचे पाठीराखे समजत होते स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यांना स्वराज्यामध्ये दुफळी माजवायला ऐटीच संधी भेटली असती. कारण बाल शिवाजी राजे लहान होते, संभाजी महाराजांचे पुत्र होते, शिवाजी राजे लहान होते, ते राज्यकारभार करू शकत नव्हते. पण राजाराम महाराज त्यावेळेला वयामध्ये आलेले होते. 18 वर्षाचा मुलगा किंवा 17-18 वर्षाचा मुलगा आपण त्यावेळेला मोठाच म्हणतो, कारण 10व्या-11व्या वर्षापासूनच त्याला राजा मानलं जात असेल. तर राजाराम महाराजांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची जाणीव झाली होती. आता ते राजा होण्यासाठी किंवा ते राज्यपद स्वीकारण्यासाठी त्यांचं आपण म्हणतो की वय उपयुक्त झालेलं होतं. अशा वेळेला येसूबाईंनी स्वतःच्या मुलाचा राज्यावरचा अधिकार सोडला स्वराज्यासाठी फक्त, आणि राजाराम महाराजांना त्यांनी राजा बनवलं. त्याने 2 गोष्टी साध्य झाल्या की जे लोक राजाराम महाराजांच्या बाजूने बंड करायची शक्यता होती शिवाजी महाराजांच्या येसूबाईंच्या विरोधामध्ये, ती बंड करण्याची शक्यता निघून गेली, दुफळीच निघून गेली. आणि येसूबाईंचं जे आपण म्हणतो की महत्त्व किंवा येसूबाईंचा त्याग किंवा उदात्तता एवढी वाढली की त्यांच्याबद्दल पण आदर ठेवणं लोकांना भाग झालं. स्वराज्यासाठी फक्त एका स्त्रीने स्वतःच्या मुलाचा हक्क सोडून दिला, स्वराज्यावरचा स्वतःचा हक्क सोडून दिला आणि आपल्या दीराला स्वराज्यासाठी प्रतिष्ठित केलं. आणि हे फक्त गादीवर बसवलं नाही, तर राजाराम महाराजांना त्यांनी तो उपदेश केला होता जो शिवाजी महाराजांनी त्यांना शिकवला होता. राजाराम महाराजांना शिकवायची पण गरज नव्हती स्वराज्याचा उपदेश, परंतु ही एक गोष्ट झाली, ही एक अभूतपूर्व गोष्ट झाली. याच्यामुळे मुघलांना जी संधी मिळू शकली असती स्वराज्यामध्ये दुफळी माजवायची आणि 2 राज्य मराठ्यांची करून स्वराज्य नष्ट करायची, ती गोष्टच नष्ट झाली. आता सर्व लोक जे होते ते सर्व लोक राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली लढायला तयार झाले की मराठ्यांचं नेतृत्व कोण करणार, याचं एक निर्विवाद उत्तर त्यावेळेला मिळालं, जे मिळणं गरजेचं होतं. मराठ्यांचा नेता कोण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला, तेव्हा महाराणी येसूबाईंच्या या त्यागामुळं त्याचं महाराष्ट्राला उत्तर मिळालं की इथून पुढं मराठ्यांचे निर्विवाद राजाराम महाराज आहेत आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे. सर्वांनी राजाराम महाराजांचं रक्षण करावं आणि त्यांच्या आज्ञेमध्ये वागावं. ही जेव्हा गोष्ट महाराष्ट्राला कळली, त्यावेळेला महाराष्ट्र हळूहळू त्या अंधकारामध्ये पण संघटित होऊ लागला. येसूबाईंनीच अशी मसलत दिली होती किंवा येसूबाईंनीच असं सांगितलेलं होतं सर्वांना मिळून की जे लोक त्यावेळेला शिवछत्रपतींच्या तालमीमध्ये वाढलेले होते, रामचंद्र पंत असतील, निळकंठ मोरेश्वर असतील, प्रल्हाद निराजे असतील, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडोबाला, अजून पाटणकरांसारखे जे स्वामीनिष्ठ लोक होते, ज्यांनी अजूनही काय केली नव्हती की निष्ठा सोडली नव्हती आणि आशा पण सोडलेली नव्हती स्वराज्यासाठी लढण्याची, अशा सगळ्या लोकांना एक निर्विवाद नेतृत्व देणं गरजेचं होतं आणि त्यांना एक निर्विवाद योजना देणं गरजेचं होतं की मनामधली कुठलीही शंका न घेता कसं लढायचं स्वराज्यासाठी आणि कोणाच्या नेतृत्वाखाली लढायचं. ती मसलत जी आहे, ती मसलत येसूबाईंची आहे. आपण ज्या वेळेला येसूबाईंवर व्हिडिओ बनवू त्याबद्दल याबद्दल सविस्तर बोलूच. पण इथं जे ते सांगायचं कारण हे की गडावरच्या सर्व कुटुंबांनी एकाच ठिकाणी राहणं धोक्याचं आहे, ही येसूबाईंना जाणीव झाली होती. कारण जर परत सगळं राजकुटुंब गड पडलं आणि सगळं राजकुटुंब मुघलांच्या तावडीत सापडलं, ते राज्यच नाहीसे होईल. त्यामुळे नवीन छत्रपती जे राजाराम महाराज आहेत त्यांनी गडाबाहेर पडावं, फिरतं राहावं, शत्रूशी मुकाबला करावा, प्रसंगी जीवाला धोका निर्माण झाला तर दूर कर्नाटकातल्या जिंजीच्या किल्ल्याकडे निघून जावं आणि तिथे नवी राजधानी थाटावी आणि राज्यकारभार करावा. सर्व लोकांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वागावं आणि इथून पुढे राजाराम महाराज छत्रपती आहेत, त्यांना शिवछत्रपतींच्या जागी मानून जसं शिवछत्रपतींचं रक्षण केलं तसं राजाराम महाराजांचं रक्षण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. हे धोरण
येसूबाईंनी सर्वांना सांगितलेलं होतं आणि महाराणी येसूबाईंच्या या धोरणानंतर हळू-हळू महाराष्ट्र संघटित व्हायला लागला. कारण सगळ्यांनी काय केलं, की येसूबाईंचं म्हणणं एकमताने मानलं. कारण त्या स्त्रीनं त्यागच एवढा केलेला होता मोठा, की जिथं छत्रपती होण्यासाठी, जिथं राजसिंहासन मिळवण्यासाठी, जिथं सत्ता मिळवण्यासाठी लोक पिढ्यानुपिढ्या संघर्ष करतात. साधा आपण म्हणतो, की देशमुखीचं वतन असेल, त्या देशमुखीच्या वतनासाठी आपण बघितलं सूर्याजी पिसाळांनी 4 छत्रपतींनी, एक औरंगजेबाला 50 वर्ष घाईला आणलं अक्षरशः एक वतन मिळावं म्हणून. तिथं स्वराज्याचं छत्रपती होण्याचं सिंहासन जो माणूस सोडून देतो, जी स्त्री स्वतःच्या मुलाचा हक्क सोडून देते, तिचं म्हणणं मान्य करणं सगळ्यांना भागच होतं. त्यामुळे येसूबाईंच्याबद्दल असणारा प्रचंड आदर, राजाराम महाराजांची विनम्रता, त्या काळामध्ये असणारी विनम्रता, मृदुभाषीपणा, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची इच्छा आणि त्याचबरोबर हे शिवछत्रपतींचं जे राज्य आहे, ते शिवछत्रपतींचं राज्य वाचलं पाहिजे आणि ते लढवलं, त्याच्यासाठी प्राणपणाने लढलं पाहिजे, हा निर्धार सगळ्यांचा. याच्यामुळे सर्वजण एकत्र आले. राजाराम महाराज रायगडावरून निघून गेले, प्रतापगडावर गेले, तिथून पन्हाळगडावर गेले. जिथे-जिथे राजाराम महाराज गेले, तिथे-तिथे त्यांना पकडण्यासाठी मोगलांच्या फौजा धावून गेल्या. त्या किल्ल्याला वेढा घालायला त्यांनी सुरुवात केला. पन्हाळगडाला पण मोगलांच्या फौजेने वेढा घातला शेवटी राजाराम महाराजांना पकडण्यासाठी. कारण मोगलांच्या पण लक्षात आलं होतं, की हा जर पक्षी पिंजऱ्यातून उडून गेला, तर आपल्याला पुढची 20 वर्ष इथेच मातीमध्ये मिसळावं लागेल, इथेच कापावं लागेल. राजाराम महाराजांना पकडणं गरजेचं होतं. आत्ता परिस्थिती अशी निर्माण झाली, रायगड आणि येसूबाई किंवा बाल शिवाजी यांना पकडणं महत्त्वाचं राहिलं नाही. स्वराज्याचा जो काही आपण म्हणतो तो सत्तेचा कल होता किंवा सत्तेचा आपण म्हणतो जो मूळ आधार होता, खांब होता, तो राजाराम महाराजांकडे सरकला. सत्तेचा सर्व जो आपण म्हणतो की डोलारा होता, तो राजाराम महाराजांकडे सरकला. कारण राजाराम महाराज भविष्यातले छत्रपती आहेत, ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झालेली आहे. त्यामुळे मुघल फौज छत्रपती राजाराम महाराजांच्या मागे हात धुवून लागले. अशा वेळेला छत्रपती राजाराम महाराजांच्या पाठीमागं निष्ठेने उभं राहणं गरजेचं होतं. कारण सैन्य राहिलंच नव्हतं, वतनदार सर्व फितूर झालेले होते. जे कोणी असतील नसतील ते वरून दाखवायचे आम्ही स्वराज्याच्या बाजूने, आतून कागाळ्या करायचे. काही वतनदारांनी स्वतःला स्वतंत्र करायला सुरुवात केलेली होती महाराष्ट्रामध्ये. ज्या ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी अडचणीचा भाग आहे, त्या ठिकाणी वतनदारांनी स्वतःची वतनं परत प्रस्थापित केलेली होती. संताजी, धनाजी, रामचंद्रपंत अमात्य सैन्य उभा करायचा प्रयत्न करत होते, पण अजून सैन्याची जुळणी झाली नव्हती. राजाराम महाराज स्थिरस्थावर झालेले नव्हते, रायगडाला वेढा पडलेला होता. अशा वेळेला राजाराम महाराजांच्या मागं उभं राहण्याची जी गरज होती, ती गरज पाटणकर घराण्यासारख्या अनेक घराण्यांनी पूर्ण केली. दुर्दैवाने त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही. ती माहिती आपण आता या भागामध्ये करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, की पाटणकर घराण्याचं महत्त्व काय. पाटणकर घराण्याचं महत्त्व हे आहे, की ज्या वेळेला या सगळ्या घडामोडी स्वराज्यामध्ये घडत होत्या, सर्वत्र अंधकार पसरलेला होता, दिशानिर्देश देणारं कोणी नव्हतं, सांगणारं कोणी नव्हतं काय करावं. आजूबाजूचे सर्व लोक होते ते बंड करत होते, मुलांना जाऊन मिळत होते. त्यावेळेला पाटणकर देशमुख घराण्यामध्ये आपल्याला नागोजीराव पाटणकर आणि चांजेराव पाटणकर हे पितापुत्र दिसून येतात. हे वतनदार देशमुख म्हणून स्वराज्यामध्ये मोठे प्रतिष्ठित देशमुख होते. आपण बघितलं शिवछत्रपतींच्या काळापासूनच त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं सैन्य होतं, जमाव होता. त्यांचा उल्लेख आपल्याला एका ठिकाणी सहस्त्री असा आढळून येतो. म्हणजे त्यांच्याकडे जवळजवळ 1000 सैन्याचा स्वतःचा जमाव होता, ज्याचा खर्च ते स्वतः चालवत होते. ही 1000चं सैन्य घेऊन औरंगजेबाच्या सैन्यामध्ये सामील झाले असते तर त्यांना अख्खाच्या अख्खा पाटण महाल तिकडून पण मिळाला असता. मान सन्मान प्रतिष्ठा सगळी मिळालेली असती. स्वराज्यामध्ये काही राहिलंच नव्हतं, तर स्वराज्यासाठी करायची काहीच गरज नव्हती. तरी पण हे जे 1000चं सैन्य होतं पाटणकरांचं, आणि हे पाटणकर पितापुत्र होते, हे हाडाचे सैनिक होते, शूर होते, लढवय्ये होते. फक्त नावाला मराठा नाव लावणारे किंवा सरदार नावाचे सरदार नव्हते, खरोखरचे शूरवीर लोक होते. ह्या लोकांनी स्वतःची जी निष्ठा होती, ती स्वराज्याशी त्यांची निष्ठा आणि छत्रपतीची असलेली त्यांची निष्ठा बिलकुल सोडलेली नव्हती. राज्य अंधकारामध्ये आहे, छत्रपतींचा आसन डळमळीत झालेला आहे, मुघलांच्या फौजा सर्वत्र थैमान घालतायत, कुठल्याही प्रकारचा आशेचा कुठेही किरण दिसत नाही. त्यावेळेला स्वराज्यातले बहुतेक वतनदार जेव्हा मुघलांकडे रुजू होत होते, त्या काळामध्ये हे पाटणकर घराण्याने मात्र अभेद्यपणे शिवछत्रपतींच्या मागे किंवा त्यांच्या विचारांच्या मागे उभं राहण्याचा मार्ग निवडला. छत्रपती कोणी असो त्याने फरक नाही पडत, छत्रपती असो नसो त्याने काही नाही फरक पडत. शिवछत्रपतींनी जो महाराष्ट्र धर्माचा मार्ग सांगितलाय तो मार्ग त्यांनी स्वीकारला. आणि पाटणकरांचं वैशिष्ट्य हे आहे, की त्यांना काय करायला पाहिजे स्वराज्याच्या हितासाठी सांगायची कोणी गरज नव्हती. त्यांच्याकडून जे शक्य होत होतं ते करतच होते. त्यांनी पाटणकरांनी ज्या वेळेला या सगळ्या घडामोडी घडत होत्या, राजाराम महाराज रायगडावरून प्रतापगडवरून परळीवरून पन्हाळगडावर पोहोचले, तर मधल्या या वाटेमध्ये त्यांच्या प्रवासामध्ये संभाजी महाराजांसारखी त्यांना कधी अटक होऊ शकत होती. मध्ये जर त्या वाटेमध्ये कोणी फितूर असतं, ते फितुरांनी जर ती बातमी मुघलांना पोहोचवली असती तर राजाराम महाराज या वाटेमध्ये पण
मुघलांच्या तावडीमध्ये सापडलेले असते, पण राजाराम महाराज सापडले नाही. त्याचं एक कारण हे होतं की पाटणकरांना माहीत पण नाही की राजाराम महाराज रायगडावर निघून पन्हाळ्यावर जाणार आहेत आणि ते या मार्गाने जाणार आहेत, जावळी परळी करत पुढे जाणार आहेत. पाटणकरांनी राजाराम महाराज रायगडावरून निघायच्या आधीच वाई प्रतापगडपर्यंतचा जो प्रदेश होता पाटणपासून, त्या प्रदेशामध्ये स्वारी शिकारी करून तिथले जे वतनदार होते, जे फिसाहतखोर बनले होते, म्हणजे बंडखोर बनले होते, त्यांना कठोर शिक्षा केल्या होत्या, त्यांना वटणीवर आणलेलं होतं, त्यांचे ताबूत थंडे केले होते की जेणेकरून ते गद्दारी करणार नाहीत. आणि ही गोष्ट त्यांनी कधी केली होती? राजाराम महाराज रायगडावर निघायच्या आधी. कोणी त्यांना काही सांगितलं नव्हतं की तुम्ही या गोष्टी करा म्हणून. तरी पण त्यांनी स्वराज्य राखलं पाहिजे, या मुलखामध्ये गडबड नाही झाली पाहिजे, मुघलांच्या फौजा फिरतात, इथे गद्दार निर्माण नाही झाले पाहिजे. हे गद्दार निर्माण झाले तर पुढच्या छत्रपतींना पण धोका निर्माण होईल, राज्याला धोका होईल, म्हणून पाटणकर स्वतःच त्यांचा बंदोबस्त करत होते. आणि हे जे ते बंदोबस्त करत होते, हे बंदोबस्त त्यांनी केला त्यावेळेला त्यांना कळलं की नंतर की राजाराम महाराज आहे ते सर्व रायगड सोडून प्रवास करून पन्हाळ्याला पोहोचले आहेत. त्यावेळेला त्यांनी राजाराम महाराजांना आम्ही अशा पद्धतीचं कार्य करत आहोत आणि केलं आहे, त्याचं वार्ता लिहून पाठवली. त्या वार्ता लिहून पाठवल्यानंतर राजाराम महाराजांना अत्यंत आनंद झाला, कारण जिथं लोकांना दादा बाबा करायला लागत होतं स्वराज्याच्या कार्यासाठी लढायला, सैन्यामध्ये भरती व्हायला, काही लोकांना नाईलाजाने वतनं द्यावी लागत होती, बाबा वतन घे पण लढ तू, स्वराज्याची गद्दारी करू नको, अशी जेव्हा परिस्थिती होती त्यावेळेला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता, मान सन्मानाची, पैशाची, जीवाची, कशाची अपेक्षा न ठेवता कोणी माणूस स्वराज्याची सेवा करत असेल तर राजाराम महाराजांना आनंद होणं स्वाभाविक होता. अशी माणसं दुर्मिळ त्या काळामध्ये. म्हणून राजाराम महाराजांनी 12 सप्टेंबर 1689 रोजी पाटणकरांना एक शाबासकी देणारं पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये राजाराम महाराज म्हणतात, तुम्ही हुशार खबरदार राहून फिसाहतखोरांना कोटगा देऊन मार्ग मामला अनुकूल चालता केलं. म्हणजे तुम्ही स्वतः हुशार राहिला, खबरदार राहिला, जागृत राहिला, राज्याचा कोणी नेता नव्हता तरी पण तुम्ही स्वतः बंडखोरांना चांगला दणका दिला आणि त्यांना वटणीवर आणलं. यावरून स्वामी तुम्हावरी संतोषी झाले, तरी तुम्ही मर्दाने लोक तैसेच आहात, तुमचेच भरवसे आहेत हे मराठे राज्य. म्हणजे तुम्ही ही जी गोष्ट केली त्यामुळे स्वामींची मर्जी प्रसन्न झाली आहे. तुम्हाला तुमची वेगळ्याने स्तुती करायची काही गरज नाही. तुम्ही 4 पिढ्यापासून तुम्ही असेच मर्दाने आणि शूरवीर लोक आहात, स्वामीनिष्ठ लोक आहात. तुमच्यासारख्या लोकांच्याच भरवशावर हे मराठी राज्य आहे. तुम्ही आम्ही मराठी लोकी इनामासी खता न करता मराठे धर्माचे इरे धरुनी स्वामी कार्य करावे, ऐसे इकडून तुम्हा लोकांचे ऊर्जितच आहे. म्हणजे हे मराठ्यांचं राज्य आहे, मराठा राज्य आहे, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्र धर्माचं राज्य आहे. तुम्ही आम्ही जे मराठी लोक आहोत, इथे जात आपण धरता कामा नये. मराठा शब्द आपण समूहवाचक घेतला पाहिजे किंवा महाराष्ट्र धर्माची किंवा महाराष्ट्राची ओळख म्हणून घेतला पाहिजे. तर आपण सर्व जे मराठा लोक आहोत, जे महाराष्ट्र धर्माशी आपण इनाम ठेवलेलं आहे. आपण इनाम ठेवलं कुठल्या छत्रपतींशी नाही ठेवलेलं, आपण इनाम कुठल्या सत्तेशी नाही ठेवलेलं, आपण इनाम औरंगजेबाशी नाही ठेवलेलं, आपण इनाम वतनाशी नाही ठेवलेलं, आपण इनाम प्रतिष्ठेशी नाही ठेवलेलं, बक्षिसाशी नाही ठेवलेलं. आपण इनाम कशाशी ठेवलंय? तर आपण इनाम महाराष्ट्र धर्माशी ठेवलेलं. अशा या महाराष्ट्र धर्माचं इनाम ठेवून मराठा धर्म धरून स्वामी कार्य करावं. म्हणजे छत्रपती असोत नसोत, फळ मिळो न मिळो, महल मिळो न मिळो, सरंजाम मिळो न मिळो, महाराष्ट्र धर्माशी इनाम ठेवून स्वामी कार्य करावं. हे जे तुम्ही कार्य करत आहात त्याच्यावरून इकडून तुमचं ऊर्जितच आहे. म्हणजे तुम्ही हे स्वामी कार्य करत आहात त्याची आम्ही दखल घेऊ आणि तुमचं कुटुंब कसं ऊर्जित अवस्थेला येईल, तुम्हाला कशी भरभराट प्राप्त होईल, हे आम्ही करणारच आहोत. तुम्ही नाही जरी म्हणलं तरी आज परिस्थिती नाहीये, पण इकडून उद्या नाही परवा कधीतरी स्वराज्य स्थापन झाल्यावर तुमचं ऊर्जित आहे, तुम्ही धरून चालावं आणि जे काही कार्य करतात त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नये, असं राजाराम महाराज म्हणतात. राजाराम महाराजांच्या या पत्रामध्ये किंवा अनेक पत्रामध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्म हा शब्द आलेला दिसतो, कारण शिवछत्रपतींनी हा महाराष्ट्र धर्माची शिकवण महाराष्ट्राला दिली होती. तो महाराष्ट्र धर्म आत्ताच्या काळातच सर्वात जास्त धोक्यात आला होता. स्वराज्य रक्षण हे महाराष्ट्र धर्माचं प्रमुख लक्षण होतं आणि पाटणकर देशमुख ह्या महाराष्ट्र धर्माला जागत होते. म्हणजे राजा असो नसो, छत्रपती असो नसो, हे स्वराज्य राहिलं पाहिजे, स्वराज्य रक्षण केलं पाहिजे, हे स्वयंस्फूर्तीने किंवा अंतर्स्फूर्तीने मनापासून पाटणकर देशमुख ते काम करत होते. म्हणून राजाराम महाराजांनी त्यांना महाराष्ट्र धर्माचे तुम्ही पाईक आहात अशा पद्धतीने या पत्रामध्ये गौरवलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर तिसरं जे पत्र आहे ते तिसरं पत्र राजाराम महाराजांचं आपल्याला आढळून येतं. ते म्हणजे राजाराम महाराजांनी हे पत्र पाठवल्यानंतर 3 दिवसांनी दुसरं एक लांबलचक पत्र नागोजीराव आणि चांदजीराव या पिता पुत्रांना पाठवलं. त्यामध्ये जावळी प्रांतामध्ये वतनदारांना शिवछत्रपतींनी
ऊर्जितावस्थेला आणलं होतं. म्हणजे जावळी प्रांतामध्ये जे वतनदार शिवछत्रपतींनी त्यांना मदत केली होती, त्यांचं कुटुंब भरभराट केली होती, त्यांना अधिकार दिले होते, सत्ता संपत्ती दिली होती, त्यांनीच आता हरामखोरी मांडली आहे असं सांगून महाराजांनी पुढे असं लिहिलंय राजाराम महाराजांनी, की धनाजी जाधवराव सेना पंच सहस्त्री यांच्यासोबत सैन्य देऊन त्या प्रांती त्यांना पाठवलेलं आहे. तुम्ही तुमच्या जमावनिशी मिळून किसाहात खोराच गर्दीस मिळवावे. म्हणजे राजाराम महाराज पाटणकरांना असं म्हणतात की तुम्ही धनाजीरावांना सामील व्हा आणि तुम्ही हे जे बंडखोर जावळीमध्ये माजलेले आहेत, जे उफराटे झालेले आहेत, ज्यांनी स्वराज्याचं खाऊन स्वराज्याची गद्दारी माजवलेली आहे, त्यांना धनाजीराव जाधवांना तुम्ही मदत करावी त्यांना गर्दीस मिळवण्यासाठी. याच्यावरून पाटणकरांबद्दल राजाराम महाराजांना किती गाढ विश्वास होता तो आपल्याला दिसतोय. या पत्रामध्ये राजाराम महाराज असं म्हणतात की स्वामीने बहुत संतोषी होऊन भरवसा मानला की तुम्ही सारखे लोक त्या प्रांते असता स्वामी कार्य होऊन यावया काय अशक्य आहे. म्हणजे स्वामींनी भरोसा मानलेला आहे, आम्ही भरोसा मानलेला आहे, आम्ही तुमच्याबद्दल संतुष्ट आहोत की तुमच्यासारखे लोक जर त्या प्रांतामध्ये जावळीचे असतील तर त्या ठिकाणी स्वामींचं कार्य व्हायला काय अशक्य आहे. जमाव राखून जैसी कस्त करायची तैसी केली. म्हणजे तुम्ही स्वतःच जमाव राखला, सैन्य गोळा केलं, जे तुम्हाला कर्तव्य करायचं होतं तुम्ही केलं. यावरही स्वामीस बहुतशी मजुरा झाला, म्हणजे स्वामींना बहुत आनंद झाला. तरी या गोष्टीच्या अपूर्व काय आहे, ही गोष्ट झाली, याच्यामध्ये अपूर्व वाटण्यासारखं काय आहे. तुम्ही लोक तैसेच आहात, म्हणजे तुम्ही लोक तसेच आहात, तुम्ही शूर आहात, तुम्ही स्वामीनिष्ठ आहात, तुम्ही एकनिष्ठ आहात, तुम्ही महाराष्ट्र धर्माचे प्रामाणिक आहात. हाली हा गनिम मारून काढावा आणि तो प्रांत मोकळा करावा अनेक काय विशेष आहे. जो गनिम आता जावली प्रांतामध्ये शिरलेला आहे, त्याने तिथे धुमाकूळ माजवलेला आहे, तिथले फितूर वतनदार त्याला सामील झालेले आहेत, त्याला धनाजीरावांना आपण मदत करावी मारून काढण्यासाठी आणि जावळीचा प्रांत मोकळा करावा. आता या पत्रामध्ये आपण बघितलं तर राजाराम महाराजांच्या प्रत्येक वाक्यामध्ये पाटणकरांबद्दल कौतुक भरलेलं आहे. शूर स्वामीनिष्ठ पाटणकरांकडून असा पराक्रम, अशी सेवा घडणार नाही तर ते अजून कोणाकडून घडणार, असं छत्रपती महाराज पाटणकरांचं कौतुक करत आहेत. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण अजून लक्षात घेतली पाहिजे की जावळी ज्याच्या हातामध्ये त्याच्या हातामध्ये स्वराज्य, जावळी ज्याच्या हातामध्ये त्याच्या हातामध्ये महाराष्ट्र, ही परिस्थिती शिवछत्रपतींच्या काळामध्ये होती, संभाजी महाराजांच्या काळामध्ये होती आणि राजाराम महाराजांच्या पण काळामध्ये होती. ज्याच्या हातामध्ये जावळीचं राज्य, ज्याच्या हातामध्ये जावळीचं जंगल, ज्याच्या हातामध्ये जावळीचा भूभाग, तो महाराष्ट्राचा राजा होणार. शिवछत्रपतींनी जावळी जिंकली होती तेवढ्यासाठी. संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये फंदे फितुरी माजली, जावळीच्या प्रांतामध्ये मुघल सैन्य शिरलं. राजाराम महाराजांच्या कालखंड येता येता पूर्ण जावळी प्रांत मुघलांनी व्यापून टाकलेला होता. जावळी हातामध्ये नाहीये तर तुम्ही कोकणाशी संबंध ठेवू शकत नाही, तुम्ही कोल्हापूरशी आणि रायगडशी संबंध ठेवू शकत नाही. ज्याच्या हातामध्ये जावळी नाही तो मनुष्य राज्य राखू शकत नाही. त्याच्यामुळे जावळी मोकळं करणं गरजेचं, आणि जावळी मोकळी करण्यासाठी जावळीतलाच माणूस पाहिजे, बाहेरचा माणूस येऊन जावळी मोकळी करू शकत नाही. म्हणजे धनाजीराव जाधव किती पण शूरवीर जरी झाले तरी त्यांना जावळीतल्या लोकांनी फंद फितुरी केली, साथ नाही दिली तर धनाजीराव जाधवांची 5,000 सैन्य पण जावळीमध्ये काही पराक्रम करू शकणार नाही. त्यामुळे पाटणकरांनी धनाजीरावांना साथ देणं गरजेचं. जावळीतल्या माणसांनी, त्या खोऱ्यातल्या जंगलातल्या माणसांनी जर साथ दिली तरच मराठी तिथे यशस्वी होऊ शकणार आहेत. आणि त्यावेळेला साथ देण्यासाठी एकमेव मनुष्य त्या जावळीतला माहितगार, एकमेव देशमुख विश्वासपात्र स्वामीनिष्ठ महाराष्ट्र धर्माला जागणारा ते म्हणजे पाटणकर घराणं. म्हणून राजाराम महाराज आवर्जून पाटणकरांना पत्र पाठवतात की तुम्ही आहात तिथे, तुम्हाला काय अशक्य आहे जावळीच्या प्रांतामध्ये न करायला, तुम्ही धनाजीरावांना मदत करा आणि जावळीचा प्रांत मोकळा करून हा स्वराज्याचा जो श्वास कोंडलाय जावळी मुघलांनी घेतल्यामुळे तो श्वास मोकळा करा. हे महत्वाची जबाबदारी आपल्याला राजाराम महाराज पाटणकरांना सांगताना दिसून येतात. याच्यामध्ये आपल्याला राजाराम महाराजांचं पण अजून एक वैशिष्ट्य दिसून येतं. ते वैशिष्ट्य आहे की राजाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की एका ठिकाणी श्रद्धेची जी भावना आपण म्हणतो, राजाराम महाराजांची मनामध्ये जी श्रद्धा होती स्वराज्याबद्दल, महाराष्ट्राबद्दल, ती श्रद्धा आपल्याला दिसते. राजाराम महाराज पत्रामध्ये म्हणतात की हे राज्य स्त्रीच्या वरदानचे आहे, याचे कोणाच्याने अनिष्ट होतच नाही. म्हणजे पाटणकरांना भरोसा देताना राजाराम महाराज काय म्हणतात की हे राज्य आहे स्त्रीच्या वरदानचे आहे, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराच्या आशीर्वादाचं हे राज्य आहे. या राज्याचं कोणाच्याने अनिष्ट होणार नाही. किती मोठा मुघल बादशाह यावा, हे राज्य राहणारच आहे. स्वराज्य निर्मिती ही जशी शिवछत्रपतींना झालेली ईश्वरी प्रेरणा आहे, तसंच स्वराज्य रक्षण ही पण ईश्वरी प्रेरणा आहे. या ईश्वरी प्रेरणेने, आशीर्वादाने स्थापन झालेल्या या राज्याचं अनिष्ट कोणाच्याने होणार आहे, ही मोठी आत्मविश्वासाची भावना या ठिकाणी राजाराम महाराजांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्या मागे राजाराम महाराजांना आत्मविश्वास असण्याचं कारण आहे पाटणकरांसारख्या देशमुखांचा त्यांना असणारा पाठिंबा.
जर पाटणकरांसारखे 4 जरी देशमुख स्वराज्यासाठी लढायला उभे राहिले तर या राज्याचं अनिष्ट होत नसते. महाराष्ट्र धर्मासाठी लढायला उभे राहिले तर अनिष्ट होत नसते. त्यामुळे तुमच्यामुळे आम्हाला हा विश्वास आहे की ईश्वरी प्रेरणेने निर्माण झालेला राज्य नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आपण ही गोष्ट करावी असं पाटणकरांचं कौतुक करताना महाराज दिसतात. या पत्रामधली जर आपण भाषा शैली बघितली राजाराम महाराजांची, याच पत्रामध्ये नाही, तुम्ही कोणतेही पत्र राजाराम महाराजांचं उलगडून बघा, त्याच्यामध्ये अभिमान दिसतो, आत्मविश्वास दिसतो, त्याच्यामध्ये प्रेरणा दिसते, कौतुक दिसतं. आणि उद्या जर आपण गर्दीला मिळवू दिल्लीचं राज्य, ह्या त्याच्यामध्ये प्रचंड प्रकारचं त्यांचं धोरण दिसतं आपल्याला. आणि मी मागं पण एका व्हिडिओमध्ये म्हणलो, नेहमी म्हणतो, राजाराम महाराजांना अजून 20 ते 25 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर भीमथडी तट्टाने राजाराम महाराजांच्याच काळामध्ये दिल्लीचं पाणी पिलं असतं. त्या माणसाचा आत्मविश्वासच तेवढा जबर होता आणि त्यांनी ती गोष्ट केली असती, याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. पण जर तरच्या गोष्टीत दुर्दैवाने महाराजांना तेवढं आयुष्य लाभलं नाही आणि दिल्ली मिळवायला मराठ्यांना अजून थोडा वेळ वाट बघावी लागली. तो वेगळा विषय झाला. पुढचं पत्र आपण बघूयात. पुढचं जे पत्र आहे ते 4 नंबरचं पत्र आहे. ते 4 नंबरच्या पत्रामध्ये परत पाटणकरांना राजाराम महाराजांनी पत्र पाठवलं. म्हणजे पहिलं पत्र पाठवलं, त्यानंतर 3 दिवसांनी पत्र पाठवलं, त्याच्यानंतर परत 14 दिवसांनी राजाराम महाराजांनी पाटणकरांना पत्र पाठवलंय. त्या पत्रामध्ये छोटंसं पत्र आहे, पण राजाराम महाराज पाटणकरांना असं सांगतात की स्वराज्याचा महाराष्ट्रातला सर्व कारभार आहे तो आता आम्ही रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडे सोपवला असून ते सांगतील त्याच्याप्रमाणे वर्तणूक करा अशी आज्ञा त्यांनी केली आहे. आणि ती आज्ञा करताना शेवटी त्यांनी असं म्हणलंय पाटणकरांना की तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक असा, या राज्याची पोटतिडी तुम्हा लोकांस आहे, जे गोष्टीने राज्य संरक्षण होवे तोच पदार्थ कर. आता ह्या पत्रामध्ये एक गोष्ट आपल्याला अशी दिसून येते की राजाराम महाराज त्यांना कौतुक करतात की तुम्ही पुरातन सैनिक आहात, आम्ही तुम्हाला राज्य राखण्याचं सांगायचं काही कारण नाही किंवा स्वराज्याचं महत्त्व आम्ही तुम्हाला सांगायचं काही गरज नाही. जेवढी शिवछत्रपतींना स्वराज्याची पोटतिडीक होती तेवढीच पोटतिडकीने तुम्ही कार्य करतात राज्य राखण्यासाठी. इथून पुढे देखील राज्याचं संरक्षण होण्यासाठी जी गोष्ट शक्य आहे, जी गोष्ट राज्यासाठी महत्त्वाची, ती गोष्ट आपण करणे. पण ही कशी करणे? रामचंद्र पंतांच्या आज्ञेत राहून कर. बऱ्याचदा काय होतं की एखादा माणूस जर स्वाभिमानी असेल, एखादा माणूस पराक्रमी असेल, शूरवीर असेल, त्याला युद्धामध्ये विजय मिळत गेला, जय मिळत गेला, त्याची कीर्ती झाली, राजाचा पाठिंबा त्याला मिळाला, तर तो मनुष्य दुसऱ्याच्या आज्ञेमध्ये राहत, तो मंत्र्या संत्र्याचा ऐकत नाही. जर माझा राजाराम महाराजांकडेच वशिला आहे तर मी मंत्र्याचं कोणाचं का ऐकू, त्याची आज्ञा का पाळू, मी कुठल्या सेनापतीचं का ऐकू, त्या सेनापतीच्या बरोबर मी पराक्रम गाजवतोय तर मी त्या माणसाचं का ऐकू, त्याच्या आज्ञेत का चालू, मी माझ्या मनाने चालेल. ही भावना किंवा वृत्ती माणसामध्ये प्रकट होते वेळोवेळी. ती भावना पाटणकर घराण्यामध्ये कधी नव्हती. पाटणकर घराण्याने प्रचंड पराक्रम गाजवला, अनेक मुघलांचे सरदार गर्दीस मिळवले, पण त्यांनी कसे मिळवले? आज्ञेमध्ये राहून मिळवले. राजाराम महाराजांनी त्यांना आज्ञा केली, रामचंद्र पंतांच्या आज्ञेमध्ये राहा. त्यांनी रामचंद्र पंतांच्या आज्ञेमध्ये राहून काम केलं. रामचंद्र पंतांचा कधी अवमान केला नाही. संताजीरावांबरोबर राहा, त्यांनी संताजीरावांची आज्ञा मानली. धनाजीरावांबरोबर राहा, त्यांनी धनाजीरावांची आज्ञा मानली. स्वतःला कधी स्वराज्याच्या कार्यापेक्षा मोठं समजलं नाही, स्वतःचा अहंकार कधी मोठा होऊ दिला नाही. म्हणून इथे राजाराम महाराज पण पाटणकरांना खात्रीने पत्र लिहून जात आहेत की संतोषाने पत्र लिहून जात आहेत. त्यांच्या मनामध्ये यत्किंची ते अशी भावना येत नाही की मी राजाराम महाराजांना मी पाटणकरांना पत्र लिहिलं. पाटणकर स्वतः एक सहस्त्री सैनिक आहेत, पुढे जाऊन पंचसहस्त्री झाले सेनापती ते. पण हे झाले तरी पण हे पाटणकर राजाराम महाराज रामचंद्र पंत अमात्यांचं ऐकणार नाहीत किंवा धनाजीरावांचं ऐकणार नाहीत अशी शंका पण राजारामांच्या महाराजांच्या मनात येत नाही. कारण राजाराम महाराजांना माहिती आहे ही माणसं पदासाठी लढणारी नाही, ही स्वराज्यासाठी लढणारी माणसं आहेत. म्हणून राजाराम महाराज त्यांना जाता सांगून जातात की तुम्ही रामचंद्र पंतांच्या आज्ञेमध्ये चाला आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही स्वराज्य रक्षणासाठी करा, तुम्हाला मोकळी काय, फक्त रामचंद्र पंतांच्या आज्ञेमध्ये चाला, जेणेकरून या राज्याला शिस्त राहील, काही बेशिस्तपणा येणार नाही, आपल्याला शिस्तीची गरज आहे. हे पण आपण पाटणकरांचं एक वैशिष्ट्य जे राजाराम महाराजांच्या आपल्याला पत्रातून दिसतं ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं एक या पत्राचं वैशिष्ट्य असं आहे की हे पत्र राजाराम महाराजांनी कधी लिहिलंय? पन्हाळगडावरून गुप्तपणे निष्ठून राजाराम महाराज जेव्हा कर्नाटकामध्ये चालले होते, ते कर्नाटकामधून जात असताना त्या मार्गामध्ये महाराजांनी 26 सप्टेंबर रोजी पत्र लिहिले. म्हणजे 29 सप्टेंबरला हे पत्र लिहिले. म्हणजे 26 सप्टेंबरला महाराज पन्हाळ्यावरून बाहेर पडले आणि 29 सप्टेंबरला अर्ध्या वाटेमध्ये जिथे त्यांच्या जीवावर प्रसंग आलेला आहे, कधी पण मुघल त्यांना पकडू शकतात, खाण्यापिण्याचे आबाळ चाललेले, वेश बदललेला आहे, पायी प्रवास चाललेला आहे, अशा अडीअडचणीच्या संकटाच्या काळामध्ये हालापेष्ट्या सोसताना पण राजाराम महाराजांना स्वराज्याची चिंता आहे. म्हणून ते तिथून पण जाता जाता पण लोकांना पत्र लिहित आहेत की स्वराज्यासाठी जे होईल ते करणे, आम्ही नाहीये तरी आपण करत राहणे, हिंमत सोडू नये. मी इथे आपल्याला राजाराम महाराजांचं अतिशय संकटमय धोकादायक प्रवासामध्ये पण स्वराज्य रक्षणाच्या कार्याकडे कसं लक्ष होतं याचं हे पत्र आपल्याला एक मोठे दर्शन घडवतं.
आता काय झालं की आता परिस्थिती एवढी बिकट झाली की राजाराम महाराजांना महाराष्ट्र सोडून जावं लागलं. त्याच्यानंतर स्वराज्यामध्ये बऱ्याच घटना घडून आल्या. राजाराम महाराजांचा हा जो प्रवास आहे रायगडपासून ते जिंजीपर्यंत, खरं तर त्याच्यावर एक मोठं शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करून पुस्तक लिहिलं पाहिजे की कसं महाराजांनी हा प्रवास केला. त्याच्याबद्दल आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये फारसं काही लिहिलं गेलेलं नाही, संशोधन झालेलं नाही. पण हा प्रवास करत महाराज जिंजीला पोहोचले. त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये इकडे औरंगजेबाने होता तो रायगड जिंकला, येसूबाईंना कैद केलं. महाराष्ट्राची अवस्था मोठी बळकट झाली. भरपूर गडकोट ठाणी हे सर्व औरंगजेबाने जिंकून घेतले. महाराणी होत्या त्या मराठ्यांची राणी, राजपुत्र औरंगजेबाच्या कैदेत पडला. नवा राजा महाराष्ट्रातून परागंदा झाला. कारभार यंत्रणा मोलकरून पडली. सैन्य विस्कटून गेलं पूर्ण. बहुसंख्य वतनदार शत्रूला रुजू झाले. अशा अवस्थेत स्वराज्य बुडालं ही भावना सर्वत्र पसरली आणि औरंगजेब तर आता स्वराज्य बुडाला असंच धरून चाललेला होता पूर्णपणे. परंतु हे असं घडलं नाही. मराठी राज्य बुडालं नाही, ते राखेमधून परत फिनिक्स पक्षासारखं जिवंत झालं. कारण मराठ्यांचा राजा जरी महाराष्ट्रातून कर्नाटकात परागंदा झाला होता तरी त्यानं जे मागं ठेवलेले कारभारी होते, सेनानी होते, ते शिवछत्रपतींच्या आखाड्यात तयार झालेले होते, शिवधर्म मानणारे लोक होते. त्या भूमीवरून गडकोटांचं राज्य नष्ट झालं म्हणून काय झालं, राज्य निर्माण करण्याची शिवछत्रपतींच्या स्वातंत्र्याची प्रेरणा नष्ट झाली नव्हती. आणि जोपर्यंत ही प्रेरणा हृदयामध्ये सर्वसामान्य जनतेच्या तेवत होती, पाटणकरांसारख्या काही मोजक्या वतनदारांच्या हृदयामध्ये पण तीच प्रेरणा होती की मराठा राज्य, महाराष्ट्र राज्य हे ईश्वरी राज्य राहिलं पाहिजे, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य नष्ट झालं असं होणार नव्हतं. परंतु परिस्थिती अशी बिकट होती की महाराष्ट्रामध्ये मागं राहिलेले जे लोक होते, रामचंद्र पंडित असतील, शंकराजी नारायण असतील, संताजी घोरपडे, धनाजी जाधव असतील, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचं ठरवलं. पण सैन्य आणायचं कुठून? सैन्याची जुळवाजुळव करायची कुठून? लढायला तर सैन्य पाहिजे. सैन्य आणणार कुठून? देणार कोण? जुन्या काळामध्ये काय होत असे की वतनदारांचं सैन्य राजाला मिळत असे. शिवछत्रपतींकडे पण जे भरपूर सैन्य होतं ते वतनदारांचंच होतं. वतनदार शिवछत्रपतींच्या सैन्याला मदत करत असत. आता वतनदारच सामील झालेले होते औरंगजेबाला. आता या सगळ्या लोकांनी जरी ठरवलं औरंगजेबाशी लढायचं, सैन्य कुठून आणावं, अशा वेळेला संताजी धनाजी असतील, रामचंद्र आमात असतील, शंकराजी नारायण असतील, यांच्या पाठीमागे सर्वसामान्य माणूस उभा राहिला. अशा वेळेला या सगळ्या लोकांच्या मागे स्वतःच्या खर्चाने स्वतःचं सैन्य घेऊन पाटणकरांसारखे स्वामिनिष्ठ वतनदार उभे राहिले की स्वतःच्या सैन्याचा खर्च स्वतः चालवत होते. ते स्वतःच्या सैन्याचा पगार ते स्वतःच्या खर्चातून देत होते. छत्रपतींच्या खर्चातून, राज्यातून देत नव्हते. राज्यच राहिलं नव्हतं. राजाच राहिला नव्हता. कोण सैन्याला पगार देणार? हे लोक स्वतः सैन्य उभं करत होते, स्वतः त्यांना पैसे देत होते, पगार देत होते. आणि हे सैन्य संताजी धनाजी आणि रामचंद्र आमात्यांसारख्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या स्वामिनिष्ठ लोकांच्या पाठीशी उभं करत होते लढण्यासाठी. स्वतः शिर हातावर घेऊन त्यांच्याबरोबर लढत होते स्वराज्य लढवण्यासाठी. हे पाटणकरांचं मोठं आपण म्हणू शकतो कार्याचं मूल आहे. पाटणकरांसारखे इतरही जी घराणे त्यांच्या कार्याचं मूल आहे की त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वतःचं सैन्य उभं करून ते स्वराज्यासाठी लढण्यासाठी पाठवलं. त्यातून संताजी धनाजीकडे उद्या आपण म्हणतो जे 25,000 सैन्य निर्माण झालं, ते पाटणकरांसारख्या स्वामिनिष्ठ इतर वतनदारांचं मिळून निर्माण झालेलं सैन्य होतं की या लोकांनी स्वखर्चाने सैन्य उभारलं, स्वतःची हानी करून घेतली, स्वतःच्या संपत्तीची हानी करून घेतली, स्वतःचे नुकसान करून घेतलं आणि स्वराज्याला सैन्य पुरवलं. म्हणून संताजी धनाजींकडे सैन्य लढायला उपलब्ध झालं आणि मुघलांचा पराभव व्हायला लागला. ज्या वेळेला असं सैन्य हळूहळू उपलब्ध व्हायला लागलं, स्वामिनिष्ठ लोक एकत्र यायला लागले, त्यावेळेला मराठी सैन्याच्या या लहान मोठ्या तुकड्या होत्या, या लहान मोठ्या तुकड्या शत्रूशी गनिमी काव्याने लढायला लागल्या. आता इथे कोणाला कोणाच्या हुकमाची गरज नव्हती. ज्याला जिथे मुघल दिसेल तिथे त्याने मारून काढावा या भावनेने लोक लढू लागले. पाटणकर असतील, पाटणकरांचं 1,000चं सैन्य आहे. जिथे जावली प्रांतामध्ये मुघल दिसेल, जिथे त्याला बुडवता येईल तिथे बुडवावा, पाटणकरांनी धोरण अवलंबलं. बाकीच्या लोकांनी पण हेच धोरण अवलंबलं. जोपर्यंत मोठं सैन्य निर्माण होत नाही तोपर्यंत हळूहळू मोठं सैन्य पण या सगळ्यांच्या संयोगाने निर्माण झालं. ते झाल्यानंतर मराठ्यांनी एक एक गडकोट, किल्ले, ठाणी परत काबीज करू लागले. ज्या ज्या ठिकाणी छावणी करून मोगल लष्कर असेल त्याच्यावर छापा मारायला लागले, रसद तोडायला लागले, मुघल सैन्याची लांडगेतोड करायला लागले. हे करता करता जेव्हा हे सगळं सैन्य एकत्र आलं तेव्हा सातारच्या पायथ्याशी अजिंक्यताऱ्याला वेढा घालून बसलेला जो सर्जा खान होता त्याला संताजी धनाजीच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांनी पुरा त्याचा पराभव केला आणि त्याच्यावर कैद करून 2 लाख रुपये दंड बसवला. मराठ्यांचं राज्य थाटात चालायला लागलं. अशा पद्धतीनं वर्णन आपल्याला कागदपत्रांमध्ये सापडतं. त्यात लिहिलेलं आढळतं की राज्याचा मामला थाटात चाललाय. म्हणजे आता जो तो स्वतःच राजा झाला या राज्यामध्ये, जो स्वामीनिष्ठ होता, जो महाराष्ट्रनिष्ठ होता, जो महाराष्ट्र धर्मनिष्ठ होता, त्याला छत्रपतींच्या आदेशाची गरज नव्हती. हा महाराष्ट्र धर्म राहिला पाहिजे, हे राज्य राहिलं पाहिजे, छत्रपती आदेश देतील तो आम्ही पाळूच, रामचंद्र पंत आम्हाला ते सांगतील ते आम्ही करूच, संताजी धनाजींनी बोलवलं तर आम्ही लढायला जाऊच,
त्यांनी कुणी नाही सांगितलं तरी जिथं कुठे गनिम दिसेल तिथं आम्ही त्याला गर्दीत मिळवू, अशा पद्धतीनं मराठ्यांच्या राज्याचा मामला थाटात चालायला लागला. त्याच्यामध्ये पण हे पाटणकरांसारख्या स्वामिनिष्ठ वतनदारांचं मोठं योगदान होतं. त्यांचं वैयक्तिक श्रेय आहे त्याच्यामध्ये, जे आपण त्यांना दिलं पाहिजे. आपण फक्त मोठमोठ्या लोकांची नावं घेतो, जे रणांगणामध्ये लढत होते त्यांची पण नावं घेऊन आपण त्यांना ते श्रेय दिलं पाहिजे. इकडे जे महाराष्ट्रामध्ये झालं तेच तिकडे जाऊन जिंजीला झालं. महाराजांचं आसन तिकडे स्थिर झालं. तिकडचे नायक पाळेगार महाराजांकडे आले. तिकडे महाराजांनी मोठं सैन्य उभं केलं. परत तिकडून 25,000 सैन्य गोळा करून महाराजांनी महाराष्ट्रामध्ये धाडला औरंगजेबाशी लढण्यासाठी. हे जेव्हा औरंगजेबाला कळलं तेव्हा औरंगजेबाने जिंजीला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवून दिलं. पण आत्तापर्यंत हे राज्य एवढं स्थिर झालं होतं की आता जुल्फिकार खानाने जिंजीला वेढा घालून काही फायदा होणार नव्हता. कारण मराठ्यांचं सैन्य थोडं याचं 1000, त्याचं 300, त्याचं 400, त्याचे 500 असं करता करता मराठ्यांचं सैन्य आता 40-40 हजाराची फौज संताजी धनाजीच्या जवळ जमा होऊ लागली होती. आणि त्या फौजेचा पाड लावणं किंवा त्या फौजेला पार पडणं आता औरंगजेबाच्या कुठल्या सैन्याच्या हातामध्ये होतं. त्याच्यामुळं बादशाहचे जे मनोरथ होते ते बादशाहचे मनोरथ आता हळूहळू टळमळू लागले. मोगली गोटामध्ये सर्वत्र चलबिचल निर्माण झाली. मराठ्यांची राणी आणि राजपुत्र हाती सापडले, पण नवा राजा हातातून निसटून गेला होता. हे पाहून बादशाहच्या मनामध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली आणि बादशाहने आता त्या नवीन राजाला पकडण्यासाठी विजापूरच्या दिशेने प्रस्थान केलं. कारण विजापूरच्या ठिकाणी राहिलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवतील असं बादशाहला वाटायला लागलं. ही गोष्ट जेव्हा राजाराम महाराजांना कळली त्यावेळेला राजाराम महाराजांनी 13 एप्रिल 1690ला जिंजीवरून चांजीराव पाटणकरांना एक सविस्तर पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हणलंय की औरंगजेब विजापूरजवळ आला असून त्याच्याजवळ फारसं सैन्य नाहीये. अशा वेळेला संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि तुमच्यासारखे जे अन्य सरदार आहेत जे स्वयंस्फूर्तीनं लढतायत त्यांनी सर्वांनी मिळून एकत्र यावं आणि औरंगजेबावर छापा टाकावा आणि त्याला नेस्तनाबूत करावं. हे जे पत्र 5वं पत्र आहे, हे पत्र जे राजाराम महाराजांनी चांजीरावांना पाठवले त्याच्यामध्ये राजाराम महाराज म्हणतात, आयशा प्रसंगी राजर्षी संताजी घोरपडे व राजर्षी धनाजी जाधव व तुम्ही अवघे सरदार मिळून पोक्ता जमावाने विजापुरावरी जावे. हे सगळ्यांनी मिळून सैन्य एकत्र करावं मोठं आणि विजापूरवर जावं. देश मारून तलब करावा. हवल्या प्रसंगी शहरावर छापा करावा. औरंगशाहस दहशत लावावी ऐसा प्रसंग आहे. म्हणजे तुम्ही काय करावं की देश मारावा, आक्रमण करावं. ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला इतर जी शहरावर छावण्या मोगलांनी टाकल्या त्याच्यावर छापा मारावा. औरंगशाहला दहशत लावावी ऐसा प्रसंग आहे. बघा राजाराम महाराज काय म्हणतात, राजाराम महाराज चिंताच बाळगत नाही औरंगजेब किती मोठा आहे, कोण औरंगजेब, त्याचे आम्ही काही बर्दाश्त ठेवत नाही, किती का मोठा असावं, त्याच्यावर छापा घालावा आणि त्याला दहशत घालावी असं म्हणतात. याकरता राजर्षी संताजी घोरपडे व राजर्षी धनाजी जाधव या उभयतास पत्र पाठवले आहेत. तेनेप्रमाणे ते जमावानिशी विजापूर प्रांते जातील. तुम्हीही त्याबरोबरी आपल्या जमावाने जाणे आणि उभयतांच्या मते स्वारी शिकारी करून गनिमाचं दहशत लावून काबूत सापडल्यास मारून गर्दीस मिळवणे. कुललष्कर एकवट होऊन खासा विजापुरावरील छापा घालून औरंगशाह नेस्तनाबूत होईल असं करणे. अनेक संतोष वार्ता स्वामीस लिहून पाठवू. या पत्रामध्ये राजाराम महाराज काय म्हणतात की तुम्ही संताजी आणि धनाजी जाधव यांच्याबरोबर जाणे, त्यांच्या फौजेबरोबर तुमची फौज मिसळणे आणि त्या दोघांच्या सल्ला मसलतीने लढणे. सगळी फौज एकत्र करून काय करणे, त्या दोघांच्या सल्ला मसलतीने लढणे आणि विजापूरवर छापा घालून औरंगजेबाला विजापूरमध्येच नेस्तनाबूत करणे, त्याला दहशत होईल असं करणे. सगळं लष्कर एकत्र होऊन आणि औरंगजेबाला पूर्ण नेस्तनाबूत करून आमच्या मनाला आनंद होईल अशी आनंद वार्ता आपल्याला पाठवणे. या पत्रामध्ये आपल्याला मगाशी मी जे वर्णन केलं होतं ते चांजीराव पाटणकरांचा अजून एक गोष्ट परत एकदा अधोरेखित होते. ती म्हणजे चांजीराव पाटणकर हे स्वतः कर्तबगार होते, स्वतः सेनापती होते, त्यांचं स्वतःचं सैन्य होतं, स्वतःच्या खर्चाने चालवत होते. पण मनाचा मोठेपणा त्यांचा एवढा की त्यांनी मनाला कधी अहंकाराचा दर्प पण येऊ दिला नाही. संताजीराव आणि धनाजीराव जे सांगतील त्यांच्या सल्ल्याने ते चालत असत. त्यांचा जो हुकूम होईल त्याच्याप्रमाणे कार्यवाही करत असत. मराठे यशस्वी होऊ शकले औरंगजेबाविरुद्ध लढायला. त्याचं कारण हे होतं की चांजीराव पाटणकरांसारख्या मोठ्या कर्त्या सवरत्या कर्तृत्ववान माणसांनी पण त्यावेळेला स्वतःकडे न्यूनता घेतली, कमीपणा घेतला, किंवा आपण म्हणतो की दुसऱ्याचं मोठेपण त्यांनी जाणलं की स्वराज्य कार्यासाठी अहंकार बाळगून चालणार नाही. संताजीराव सांगतील तर संताजीराव, धनाजीराव सांगतील तर धनाजीराव. स्वराज्याचं कार्य होतं हे महत्वाचं आहे. आपण आपला मोठेपणा करू नये, त्यांच्या सल्ल्याने चालावं, राजाराम महाराजांचा हुकूम मानावा, आज्ञेमध्ये राहावं, शिस्त तोडू नये. ही शिस्त जी होती मराठा सैन्यामध्ये संताजी धनाजीच्या काळामध्ये ती स्वयंस्फूर्तीने आली होती स्वराज्य रक्षणासाठी. आणि पाटणकर घराणे त्याचं मोठं उदाहरण आहे. त्यांनी नेहमी जिथे जिथे म्हणून राजाराम महाराजांनी त्यांना पाठवलं तिथे तिथे गेले.
ज्यांच्याशी म्हणून सहकार्य करा म्हणून सांगितलं त्यांच्याशी सहकार्य केलं, ज्यांची म्हणून आज्ञा पाळा म्हणून सांगितलं त्यांची आज्ञा बेलामूल पाळली, कुठलाही विरोध न करता पाळली. त्याच्यामुळं स्वराज्य राहायला लागलं. आणि म्हणून या एका पत्रामध्ये आपल्याला चांजीरावांचा उल्लेख आता सेना पंचसहस्त्री असा आढळतो. पाटणकर देशमुख घराण्याच्या दृष्टीने हा कागद फार महत्वाचा आहे, कारण चांजीराव पाटणकर यास राजाराम महाराजांनी सेना पंचसहस्त्री असं संबोधलेलं आहे. याचा अर्थ सप्टेंबर 1689 ते एप्रिल 1690 या 6 महिन्यांच्या अल्पशा कालखंडामध्ये चांजीरावांनी एवढी कामगिरी करून दाखवली की त्यांना सेना पंचसहस्त्री हा सेनेमधला अत्युच्च मानाचा अधिकाराचा हुद्दा बहाल करण्यात आला. म्हणजे आता चांजीराव जे आहेत ते 5000 सरदार झाले, त्यांच्या हाताखाली 5000 सेना आहे. प्रस्तुत पत्रामध्ये संताजीराव आणि धनाजीरावांचा उल्लेख पण सेना पंचसहस्त्री असाच आहे. म्हणजे चांजीराव पाटणकर हे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या तोलामोलाचे सरदार आपल्याला मराठ्यांच्या राज्यामध्ये झालेले दिसतात. या काळापोवता राजाराम महाराजांनी कुणालाही सेनापतीपद दिलं नव्हतं, संताजीराव किंवा धनाजीराव किंवा अजून कोणाला. त्याच्यामुळे सेना पंचहजारी किंवा सेना पंचसहस्त्री हा जो मुद्दा होता, हा हुद्दा मराठ्यांच्या राज्यातला किंवा लष्करी व्यवस्थेतला सर्वोच्च हुद्दा होता. त्या सर्वोच्च हुद्द्यावर चांजीराव पाटणकर स्वकर्तृत्वाने विराजमान झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु त्या हुद्द्यावर विराजमान होऊ नये, मराठ्यांच्या फौजेतल्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ नये, त्यांनी आपण म्हणतो तसा अहंकार कधी मनाला शिवू दिला नाही, बेशिस्तपणा येऊ दिला नाही, शिस्त कधी सोडली नाही, ध्येय डोळ्यासमोर जे स्वराज्य रक्षणाचं होतं, महाराष्ट्र रक्षणाचं होतं, ते कधी नजरेआड होऊ दिलं नाही. जो जे म्हणेल, जो जे करेल त्याच्यासोबत शिस्तीने, त्याच्या आज्ञेमध्ये, प्रेमाने, सहकार्याने सर्वांवर राहून त्यांनी स्वराज्य रक्षणाचं ध्येय साकार केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर 6वं जे पत्र आहे ते 6वं पत्र पण फार महत्वाचं आहे. या 6व्या पत्रामध्ये आपल्याला चांजीरावांचं विशेष कर्तृत्व दिसून येतं, जे मी मगाशी म्हणलं ते की स्वराज्याच्या अशा बिकट काळामध्ये संताजी धनाजी यांच्या सेनानींसोबत राहून शत्रूच्या फौजांना पराभूत केलेली त्यांची ती कामगिरी होती. त्या कामगिरीबद्दल 9 जून 1690च्या एका पत्रामध्ये खुलासा मिळतो. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की पाटणकरांनी गनिमाच्या फौजा मारून गर्दीस मिळवले, दल मेहनत खस्त झाले, पाटणकरांनी जमाव केला, त्याचे सौदागराचे कर्ज घेतली व आपली हिसात तमाम जमावाचे भरीस घालून मामला जो होता, तो मामला ज्याला म्हणतात आपण की स्वतःच्या खर्चाने त्या फौजेला कर्ज घेऊन स्वतःच्या खर्चाने आपण म्हणतो की पुढे जाऊन त्या फौजेचा सर्व आपण म्हणतो की खर्च चालवला त्यांनी. स्वतःची हिसात तमाम जमावाचे भरीस घालून मामला राखून राज्य रक्षावयाची मदत केली. म्हणजे पाटणकरांनी हा जो पराक्रम स्वराज्य रक्षणासाठी गाजवला, सेना पंचसहस्त्री झाले, 5000चं सैन्य पदरी बाळगलं, पण त्या 5000चं सैन्य घेऊन गनिमाच्या मोठमोठ्या मुघलांच्या सरदारांना गर्दीस मिळवलं त्यांनी, त्यांचा जागोजागी पराभव केला. त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, मोठं सैन्य उभारलं. ते मोठं सैन्य उभारल्यानंतर त्या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी प्रसंगी सावकाराकडून कर्ज घेतलं त्यांनी. सावकाराकडून कर्ज घेऊन भागलं नाही, तेव्हा स्वतःच्या खिशातून आपली हिस्सा तमाम जमावाचे भरीस घालून, म्हणजे जेव्हा सावकाराकडून कर्ज घेऊन पण भागलं नाही, तेव्हा स्वतःच्या खिशातले पैसे त्या जमावाला पगारासाठी देऊन, सैन्याला पगारासाठी देऊन त्यांनी वेळ सांभाळून नेली आणि राज्य रक्षणासाठी मदत केली. म्हणजे त्या काळी 5000चं सैन्य बाळगणं, त्याचा खर्च चालवणं, ते खर्च देणं छत्रपतींना शक्य नव्हतं, संताजी धनाजींना पण शक्य नव्हतं, रामचंद्र अमात्यांना पण शक्य नव्हतं, कारण राज्याकडे तेवढा पैसा शिल्लक राहत नव्हता. वेळोवेळी त्या सैन्याला पगार दिला नाही तर सैन्य लढणार कसं 5000चं. अशा वेळेला चांजीराव पाटणकरांनी स्वतःच्या सैन्याचा खर्च स्वतःच चालवलेला आहे. स्वराज्यावर त्या सैन्याचा भार येऊ दिलेला नाही आणि रात्रंदिवस लढतायत स्वराज्यासाठी. एक एक करून त्यांनी मोगलांच्या मोठमोठ्या सैन्याला जिथे जिथे करून हुकूम झाला तिथे तिथे जाऊन त्या सैन्यांना पराजित केलं. जो जो समोर आला त्याला धुळीला मिळवलं, पण ते त्यांनी कसं केलं? स्वखर्चाने केलं, स्वराज्याच्या पगारावर केलं नाही, स्वतःच्या खर्चाने स्वराज्याची सेवा त्यांनी केली. त्याचं मोल फार अमूल्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण त्या काळामध्ये आपण जर बघितलं तर जावली, प्रतापगड, वाई, सातारा, कराड, पाटण, शिराळा असं पाटणकरांच्या लष्करी हालचालीचं क्षेत्र होतं. आणि त्या काळामध्ये मोगल मराठा संघर्षाचं पण हे क्षेत्र प्रमुख होतं. जो कोणी या क्षेत्रावर ताबा ठेवेल, जो कोणी हे क्षेत्र काबूमध्ये ठेवेल, हा भूभाग काबूमध्ये ठेवेल, तो महाराष्ट्रावर राज्य करणार, युद्धाचं पारडं त्याच्या दिशेने फिरणार, ज्याच्या ताब्यात हा भूभाग तो हे युद्ध जिंकणार. 27 वर्ष चाललेलं ही काळ्या दगडावरची रेघ होती. परंतु त्याच ठिकाणी रात्रंदिन युद्धाचा प्रसंग होता, दिवस रात्र युद्ध चालत असायचे, इकडचे सैनिक तिकडचे सैनिक जात येत असायचे, छापे घालत असायचे. अशा परिस्थितीमध्ये पाटणकरांनी या महत्वाच्या क्षेत्रामध्ये जिथे युद्धाचं पारडं फिरू शकतं तिथे रात्रंदिवस युद्ध करून
महाराष्ट्र धर्माची ईर्ष्या बाळगून सैन्य उभारलं, त्यासाठी सावकाराची कर्ज काढली, आपली सगळी शक्ती पणाला लावली आणि ह्या महत्त्वाच्या प्रदेशामध्ये गनिमाला त्यांनी शिरकाव करू दिला नाही. जेवढे म्हणून मुघल सरदार या प्रांतामध्ये, बिकट प्रांतामध्ये आले, त्या सगळ्यांना त्यांनी गर्दीस माळून मिळवलं. ही पाटणकरांचं मोठं स्वराज्यासाठी दिलेलं योगदान आहे आणि त्याची कोणत्याही गोष्टीमध्ये किंमत केली जाऊ शकत नाही. ही जाणीव त्यावेळेला राजाराम महाराजांना होती, ही जाणीव त्यावेळेला रामचंद्र पंत अमात्यांना देखील होती. म्हणून पत्र जे 7वं आपल्याला आढळतं त्याच्यामध्ये 5 ऑक्टोबर 1690 मध्ये जिंजीहून पाठवलेल्या एका पत्रामध्ये राजाराम महाराज कर्नाटकात गेल्यावर इकडे पाटणकर पिता पुत्रांनी तांबराचे कित्येक सरदार बुडवले असा उल्लेख येतो. म्हणजे राजाराम महाराजांनी त्यांना जो आदेश दिला होता की रामचंद्र पंतांच्या आज्ञेमध्ये वागा आणि जिथे संधी मिळेल तिथे सोडू नका, मुघल जो भेटेल त्याला बुडवून काढा, तो आदेश अक्षरशः पालन करून राजाराम महाराज गेल्यानंतर मागे पाटणकरांनी जो जो कोणी या भूभागामध्ये मगाशी वर्णन केलं होतं त्यांच्या तावडीमध्ये सापडला, त्याला अक्षरशः गर्दीस मिळवला. म्हणजे त्याचं अस्तित्व नाहीसं करून टाकलं, सैन्य बुडवलं, सरदारांना नामोहरम करून टाकलं, त्यांचं नैतिक धैर्य कच्ची करून टाकलं आणि हे सगळं स्वतःच्या पैशाने स्वयंपूर्तीने स्वराज्यासाठी करत राहिले. त्याच्यामुळे पाटणकरांच्या शौर्याचं वर्णन करताना पत्रामध्ये आपल्याला आढळून येतं की तांबराचे कित्येक सरदार बुडवले, मोजता येणार ना तेवढे सरदार पाटणकरांनी या भागामध्ये बुडवले. छत्रपती आणि त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्या काळात, त्या प्रधानांनी त्यावेळेला त्यांना वेळोवेळी शाबासकी दिलेली आहे आणि त्या पत्रामध्ये प्रल्हाद निराजी प्रतिनिधी पाटणकरांविषयी असे म्हणतात की तुम्ही नामांकित घराणेदार, तुम्हापासून स्वामी कार्य नव्हे तेव्हा कोणापासून होचे. तुम्ही नामांकित घराणेदार आहात, तुमचं नाव तुमच्या शौर्याने, तुमच्या कीर्तीने, तुमच्या प्रामाणिकपणाने वृद्धीच पावलेलं आहे. तुमच्यापासून स्वामीचं कार्य होणार नाही तर कुणाच्या द्वारे होणार, तुम्हीच करून दाखवणार स्वामी कार्य जे होतं ते. तुम्ही मर्दाने स्वामी कार्याचे आहात, राजश्री स्वामी प्रति तुमचा मजुरा आहे, याविषयी आपले समाधान असू द्यावे. तुम्ही जी मर्दानगी दाखवलेली आहे, स्वामी कार्यासाठी जो पराक्रम गाजवलेला आहे, त्याच्यासाठी स्वामींच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अत्यंत समाधान, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. स्वामी तुम्हाला केव्हाही अंतर देणार नाही, स्वामी आणि तुम्ही एकच आहात असं धरून हे समाधान तुमच्या मनामध्ये तुम्ही राहू द्यावं की तुम्ही हा पराक्रम गाजवताय, त्याच्याबद्दल तुम्हाला कुठलंही अंतर पडणार नाही, हे मंत्री लिहून देत आहेत पाटणकरांना. याचा अर्थ पाटणकरांनी किती निष्ठेने आणि किती तडफेने हे काम केलं असेल ते आपल्याला समजू शकतं. आणि पाटणकरांनी हे जे काम केलं त्याची जाणीव मी म्हटलं तसं छत्रपतींना होती, मंत्रिमंडळाला पण होती. त्याचं कारण असं आहे की त्या काळी राज्याचं सर्व फितुरांनी भरलेलं होतं. जो तो होता तो वतनासाठी फितूर होत होता. लालच, भ्रष्टाचार, दुष्टचक्रामध्ये वतनदारीच्या महाराष्ट्र परत एकदा सापडलेला होता. अशा वेळेला पाटणकरांसारखं एखादं घराणं सापडणं म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडण्यासारखं होतं आणि त्याचं कदर करणं गरजेचं होतं. ती कदर छत्रपतींना आणि मंत्रिमंडळाला सुद्धा होती. म्हणून त्यांच्या या कामगिरीचा मोबदला म्हणून पहिल्यांदा पाटण प्रांतातली 12 गावं त्यांना इनाम दिली गेली. नंतर तेवढ्याने काही भागत नाही, असं वाटलं की या माणसाचा पराक्रमच एवढा मोठा. 12 गावांनी काय होतं, सारा पाटण महालच छत्रपतींनी आणि मंत्रिमंडळाने पाटणकरांना इनाम दिला आणि पाटणकरे त्यांचं नाव काय झालं त्यावेळेला सिद्ध झालं. आपण म्हणतो की पाटणकरी नाव होतं त्यांचं सार्थक केलं. त्या छत्रपतींनी पण पाटणकर नावाचं सार्थक केलं की तुम्ही पाटणकर नाव लावलं तर संपूर्ण पाटण महालच तुमचं आहे. तुम्ही गाजवलेल्या पराक्रमाबद्दल 12 गावांनी तुमचं काही भागत नाही, महाल दिल्याखेरीज तुमच्या पराक्रमाचं चीज होत नाही. हे सगळं झाल्यानंतर राजाराम महाराजांच्या दरबारामध्ये किंवा मनामध्ये पण पाटणकरांबद्दल किती स्नेह होता किंवा त्यांच्या शब्दाला किती मान होता ते आपल्याला पत्रामध्ये आढळतं. त्या पत्रामध्ये असं म्हणतात की पाटणकर देशमुख घराण्यातीलच 2 जण होते. ते 2 जण म्हणजे नागोजीराव आणि चांजीराव यांच्याप्रमाणे कर्तबगार होते. त्यांचं नाव रामराव पाटणकर आणि पदाजीराव पाटणकर. हे राजारामकालीन पाटणकर घराण्यातले 2 वीर होते. चांजीरावांचं जे होतं ते जिंजीच्या दरबारामध्ये मोठं वजन होतं. म्हणजे चांजीरावांच्या शब्दाला जिंजीच्या दरबारामध्ये मान होता. चांजीरावांनी सांगावं ते ऐकलं जाऊ नये असं व्हायचं नाही शक्यतो, कारण चांजीरावांचा पराक्रमच तेवढा मोठा होता, त्यांनी शर्तच तेवढी केली होती. त्यामुळे चांजीराव पाटणकरांनी राजारामकालीन पाटणकर घराण्यातील 2 जे कर्तबगार पुरुष होते, रामराव पाटणकर आणि पदाजीराव पाटणकर, त्यांना त्यांची अशी शिफारस केली की यांना पंचसहस्त्री बनवण्यात यावं. राजाराम महाराजांनी पण चांजीरावांचा शब्द ठेवून रामराव पाटणकर आणि पदाजीराव पाटणकर या दोघांना पागेची पंचसहस्त्री दिली. म्हणजे घोडदळाचे पंचसहस्त्री सरदार, पंचहजारी सरदार या दोघांना बनवलं. या दोघांनी पण चांजीरावांसारखंच जे काही छत्रपतींनी त्यांना पद दिलं होतं त्याचं चीज करून स्वराज्याची सेवा केली. बादशाचा जो सेनापती होता जुल्फिकार खान यांनी किल्ल्याला वेढा दिला होता. त्यावेळेला बादशाने त्याचा वजीर आणि पिता असद खान आणि शहाजादा कामबख्श या दोघांना जिंजीला पाठवलं. परिणामी जिंजीच्या किल्ल्यावर मोगलांचे हल्ले वाढायला लागले. किल्ल्यातली परिस्थिती बिकट झाली. तेव्हा राजाराम महाराजांच्या आज्ञेने
महाराष्ट्रातून संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव फौजांसह जिंजीकडे निघाले. संताजीरावांनी मार्गातच कांचीपुरमजवळ बादशाहचा मोठा सरदार अली मर्दान खान त्याला पराभूत केलं. नामांकित सरदार होता, मोठा पराक्रमी सरदार होता, त्याचं नाव होतं. त्याला पराभूत करून संताजीरावांनी कैद केलं. धनाजीने जिंजीच्या किल्ल्यास वेढा मारून बसलेल्या मोगली सैन्यातील दुसरा एक पराक्रमी सरदार इस्माईल खान मका याला कैद केलं, पकडलं. अशा प्रकारे संताजी धनाजी ज्या वेळेला जिंजीला निघाले राजाराम महाराजांना सोडायला, त्यावेळेला एक पराक्रमाची मोठी मालिकाच तयार झाली की महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत संताजी धनाजींनी किती सरदारांना पराभूत केला असेल, कितींना पकडला असेल, कितींना मारला असेल, त्याची गणती नाही. मुघलांना एवढी धास्ती बसली की पाण्यामध्ये मुघलांच्या घोड्यांना संताजी धनाजी दिसायला लागले पाणी पिताना. ही धास्ती मुघलांना बसवण्यामध्ये आणि जिंजीचा वेढा उधळून लावण्यामध्ये संताजी धनाजींनी जे काही मोठं पराक्रम गाजवला, त्या पराक्रमामध्ये त्यांना साथ होती चांजीराव पाटणकरांसारख्या पराक्रमी वतनदारांची. संताजी धनाजींचं सैन्य स्वतःचं किती होतं तेव्हा, जे काही सैन्य होतं ते राजाराम महाराजांनी उभं केलेलं किंवा राजाराम महाराजांनी जी माणसं गोळा केली होती पाटणकरांसारखी, तीच माणसं संताजी धनाजींच्या सैन्यामध्ये राजाराम महाराजांच्या आज्ञेने आणि महाराष्ट्र धर्माच्या प्रेरणेने लढत होती. त्यामुळं संताजी धनाजींच्या सुप्रसिद्ध मोहिमेमध्ये चांजीराव पाटणकर आपल्या सेनेशी सामील होते. संताजी घोरपडेंनी जो पराक्रम गाजवला, त्या पराक्रमामध्ये पाटणकरांनी पण तेवढ्याच बरोबरीचा पराक्रम गाजवला होता. त्याची नोंद आपल्याला एक 8व्या पत्रामध्ये मिळते, पत्र क्रमांक 8 मध्ये. हे पत्र आहे ते 30 एप्रिल 1693च्या दिवशी रामचंद्र पंडित अमात्य यांना राजाराम महाराजांनी पाठवलेलं होतं. म्हणजे राजाराम महाराजांनी रामचंद्र पंडित यांना आज्ञा केली होती. ते एक आज्ञापत्र होतं, 30 एप्रिल 1693ला पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये चांजीरावांच्या कार्याचा गौरव करताना राजाराम महाराज असं म्हणतात की राजर्षी चांजीराव पाटणकर यांनी स्वामींची सेवा एकनिष्ठेने आजपर्यंत केली. म्हणजे एवढा मोठा बिकट कालखंड आला, त्या बिकट कालखंडामध्ये पण चांजीराव पाटणकर यांनी स्वामीच्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही, एकनिष्ठेने सेवा केली. पुढेही करीत आहेत, अजूनही करतच आहेत. त्यांचे सर्व प्रकारे चालवणे, गोमटे करणे हे स्वामीच अगत्य आहे. म्हणजे चांजीराव पाटणकरांनी स्वामींची एकनिष्ठतेने एवढी सेवा केलेली आहे की आता चांजीराव पाटणकरांचं चांगलं करणं, त्यांना ऊर्जित अवस्थेला आणणं, त्यांनी जी काही सेवा केली त्याची परतफेड करणं, त्यांच्या उपकाराची परतफेड करणं, की चांजीराव पाटणकरांनी स्वराज्याची सेवा करून छत्रपतींवर जे उपकार केलेले आहेत त्या उपकारातून उतराई होणं छत्रपतींना भाग आहे. ते चांजीरावांचं अगत्य करणं, त्यांचं कुटुंबाला भरभराटीला आणणं हे आता छत्रपतींचं कर्तव्यच आहे. त्याकरता हे कर्तव्य पालन करण्याकरता स्वामीने त्यास पाटण महाल इनाम करून दिला आहे आणि देखील कित्येक सरंजाम करून दिला आहे. म्हणजे राजाराम महाराजांनी फक्त पाटणचा महालच इनाम दिला नाही चांजीराव पाटणकरांना. जे म्हणून चांजीराव पाटणकरांना पाहिजे होतं, जे स्वामी राजाराम महाराजांना द्यावंसं वाटलं त्यांच्या पराक्रमाबद्दल, चांजीराव पाटणकरांनी एकही गोष्ट कधी मागितली नव्हती. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाकीचे लोक जसे राजाराम महाराजांना नेहमी ब्लॅकमेल करत असत, तुम्ही अमुक कराल तर आम्ही अमुक करू, तुम्ही अमुक वतन द्याल तर अमुक तुम्ही सेवा करू, एवढे पैसे द्याल तर तेवढे करू, त्याला माराल तर आम्ही तुमचं काम करू. ही राजाराम महाराजांना ब्लॅकमेल नेहमीच होतो. राजाराम महाराज अशा कालखंडामध्ये जन्माला आले की कुणी यावने राजाराम महाराजांना म्हणावं तुम्ही असं कराल तर आम्ही तसं करू. राजाराम महाराजांचा नाईलाजाने कधी कधी त्या गोष्टी त्यांना ऐकाव्या लागत असत. परंतु या कालखंडामध्ये, स्वार्थीपणाच्या या कालखंडामध्ये चांजीराव पाटणकरांसारखे लोक जे कधी काही मागत नव्हते पण आज्ञा पाळत होते, त्यामुळं त्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाऊन छत्रपतींना त्यांचं अगत्य करणं गरजेचं, ही भावना छत्रपतींच्या मनामध्ये निर्माण होते. यांचं नाही अगत्य करावं तर कोणाचं अगत्य करावं, छत्रपती राहून उपयोग नाही, आपण यासारख्या माणसांचं काही करत नाही. तर या भावनेतून छत्रपतींनी काय केलंय की चांजीराव पाटणकरांनी कधी मागितला नाही तरी त्यांना पाटणचा परागणा दिलाच, पण अजून पण भरपूर सरंजाम त्यांच्या कार्यावर खुश होऊन जेवढे सरंजाम त्यांना देता येतील तेवढे सरंजाम देण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने पुढे असं झालं की राजाराम महाराजांचं आणि सेनापती घोरपड्यांचं वितुष्ट आलं. तो एक वेगळा मुद्दा आहे. ते भांडण एवढं विकोपाला गेलं की शेवटी संताजीरावांना दूर करावं लागलं सेनापती पदावरून आणि धनाजीरावांना सेनापती पद द्यावं लागलं. त्याविषयी पण एका पत्रामध्ये उल्लेख येतो 28 मे 1693 मध्ये. हे 9 क्रमांकाचं पत्र आहे. त्या कागदपत्रामध्ये चांजीराव संताजीच्या फौजेत होते, त्यांनी आपल्या जमावानिशी धनाजीच्या फौजेत जावं असा महाराजांचा हुकूम झाला. आता गोष्ट ही होती की संताजी आणि धनाजी दोन्ही मातबर सेनापती होते. त्यांच्यामध्ये हेवे दावे होणं हे महाराष्ट्राला परवडणारं नव्हतं. दोघंही महाराष्ट्रामध्ये परत आले. त्यांच्याबरोबर चांजीरावही परत आले. चांजीरावांसारख्या छत्रपतींशी आणि स्वराज्याशी एकनिष्ठ असलेल्या स्वराज्यप्रेमी सरदाराला संताजी धनाजी यांच्यासारख्या मातबर सरदारांमध्ये झगडे लागावेत आणि स्वराज्याचं नुकसान व्हावं
हे मनाला रुचत नव्हतं. त्यामुळे शेवटी राज्याच्या कार्याची हानीच होणार आहे हे त्यांना कळत होतं. म्हणून त्यांनी उभय सेनापतीमध्ये समेट घडवून आणण्याचा एक प्रयत्न केला. त्यासंबंधीचा उल्लेख 17 एप्रिल 1694च्या पत्रामध्ये आहे. त्याच पत्रात शेवटी रामचंद्र पंत आणि परशुराम पंत या दोघांनी उभय सेनानींमध्ये समेट घडवून आणल्याचं नमूद केलेलं आहे. म्हणजे चांजीरावांचं वजन एवढं होतं आपल्याला कळतं या पत्रामधून की धनाजीराव आणि संताजीराव यांच्यामध्ये समेट घडवून आणतील की दोन एवढ्या मोठ्या तोलामोलाची माणसं महाराष्ट्रातली, त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणं, त्याच्यासाठी तुमचा पण रुतबा तेवढा पाहिजे का, तुमचा पण मान तेवढा पाहिजे, तुमच्या कार्याचं वजन तेवढं पाहिजे, तर तुम्ही संताजीराव आणि धनाजीरावांमध्ये मध्यस्थी करायला बसाल. तो तेवढा रुतबा चांजी पाटणकरांनी मिळवलेला होता, त्यांच्या स्वतःच्या कार्याने मिळवलेला होता, पराक्रमाने मिळवलेलं ते स्थान त्यांनी प्राप्त केलं होतं की दोघांच्या भांडणामध्ये बोलू शकतील. ही फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला पत्रामधून कळते. शेवटची जे आपल्याला चांजीरावांचं पत्र उपलब्ध आहे, माहिती देणारं 10 क्रमांकाचं पत्र, ते आपल्याला महाराणी ताराराणीच्या कालखंडामध्ये भेटतं. महाराणी ताराराणीच्या कालखंडामध्ये पाटणकर घराण्याचं हे एकमेव पत्र आपल्याला उपलब्ध आहे. राजाराम महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब बादशाने राजधानी साताऱ्याला वेढा घातला होता. त्यावेळचं हे पत्र आहे. हा वेढा घालून बसलेल्या फौजीची रसद मारण्याची कामगिरी चांजीरावांकडे होती, कारण पाटण आणि सातारा एकमेकांना लागून असणारा भूभाग आहे. ती कामगिरी ते उत्तम प्रकारे पार पाडत होते, असं 14 एप्रिल 1700च्या परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी यांच्या पत्रावरून स्पष्ट होतं. या पत्रात औरंगजेबाचे साताऱ्यापुढे इलाज चालत नसल्याने त्याने वाटाघाटीचा मार्ग स्वीकारला होता. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते. या पत्रामध्ये परशुराम पंत जे आहेत ते चांजीरावांना त्यांनी जे पत्र पाठवले त्याच्यामध्ये असं म्हणतात, तुम्ही पत्र पाठवले ते पावले, म्हणजे चांजीरावांनी त्यांना पाठवलेलं पत्र मिळालं. सविस्तर वर्तमान कळू आले, जमावानिशी कुसवडीच्या माता येऊन राहिलो आहो, गनिमाचे काही कवाट रसद मारतो म्हणून लिहिले ते कळू आले. समाधान वाटले, या उपरीही त्या प्रांते गनिमाची काही येईल ते घेत जाणे. तुम्हापाशी जमावही पोखता आहेत, जमावाचेही पोट भरेल, स्वामी कार्यही होईल, याकरता गनिमाचा नतीजा पटवीत जाणे. इकडील वर्तमान तर औरंगजेबाने आजी पोवती सारियास जो इलाज करावयाचा तो केला, परंतु काहीच न चाले, याकरता हाली सद्य प्रसंगाचे राजकारण लावणे म्हणून रोहिला खानास हुकूम करून त्याचे तर्फेने राजर्षी विठोजी पाटील यास आमच्या भेटीस पाठवले. पातशाहचा आदर देखून आम्ही राजश्री अंताजी महादेव आपदेव यास पातशाहच्या भेटीस पाठवले आहेत. त्यांची भेट होऊन जो प्रसंग होऊन तो तुम्हास लिहून पाठवून देऊ. प्रस्तुत सज्जनगडाच्या खाली कमर्दी खान आला आहे, त्यास कहीसेवरी दहशत लावून कही मारित जाणे. म्हणजे हे जे पत्र परशुराम पंतांनी पाठवलेलं आहे, त्या पत्रामध्ये परशुराम पंत चांजीरावांनी जी कामगिरी केलेली आहे, औरंगजेबाने जेव्हा अजिंक्यताऱ्याला सातारच्या वेढा घातला होता त्यावेळेला चांजीरावांनी कुसवडीच्या माथ्यावर येऊन राहून तिथून औरंगजेबाची रसद मारण्याचं जे काम केलं आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. गनिम जो त्या प्रांती येईल तो मारून काढावा, गनिमाची जी काही रसद असेल ती रसद लुटावी, ती तुमच्याकडे ठेवावी तुम्ही, कारण तुमच्याकडे पण सैन्य मोठे, त्याचं पण पोटपाणी चाललं पाहिजे. जेवढी म्हणून गनिमाची रसद मारतील तेवढी मारावी, ती स्वतःच्या सैन्याच्या संरक्षणासाठी किंवा वृद्धीसाठी वापरावी. गनिमास नतीजा पटवीत जाणे असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय की गनिमाने जर काही आगळी केली स्वराज्याची तर त्याचा काय नतीजा होऊ शकतो, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे तुम्ही गनिमाला पटवून देत जावं तुमच्या कीर्तीने, तुमच्या शौर्याने, असं परशुराम पंत म्हणतात. आणि औरंगजेब कसा हेकुतीला आलेला आहे की सातारचा किल्ला काही केला त्याच्याकडून जिंकता येत नाही, युद्धाचा पारडा मराठ्यांच्या बाजूला फिरलेला आहे. म्हणून शेवटी औरंगजेबाने राजकारणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि आमच्याकडे एका राजदूताला पाठवलेला आहे. औरंगजेबाने जे शेवटी राजकारणाचं बोलणं लावलंय, काही झालं तरी औरंगजेब शेवटी बादशाह आहे, मोठा सम्राट आहे, त्यानं आदराने बोलणं लावले तर त्याला आम्हाला उत्तर देणं भाग आहे. म्हणून आम्ही आमच्याकडून पण तेव्हा आदर राखण्यासाठी एक व्यक्ती पाठवलेली आहे. जे काय होईल ते आम्ही तुम्हाला कळवू, तुम्ही आम्हाला कळवा. तुम्ही तुमच्या स्वतंत्र आहात, तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला लढाई करायची, शौर्य करायचंय त्याच्यासाठी स्वतंत्र आहात, जे काही करायचंय त्याच्यासाठी तुम्ही कुलमुक्त आहात, तुम्हाला आमच्या हुकमाची गरज नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही युद्ध करत जाणे. अशा पद्धतीने परशुराम पंत प्रतिनिधी चांजीरावांचं कौतुक पण करताना दिसतात, त्यांचा अधिकार पण मान्य करताना दिसतात आणि त्यांना समाधान पण व्यक्त करताना दिसतात त्यांच्या कार्याबद्दल. तर दुर्दैवाने काय आहे की हे जे पत्र आहे हे शेवटचं पत्र आहे जे आपल्याला शिवशाही कालखंडामध्ये पाटणकर घराण्याची माहिती देतं, ज्याला आपण अस्सल ऐतिहासिक कागदपत्र म्हणतो. मराठा इतिहासाची संसाधनं त्याच्यामध्ये अस्सल ऐतिहासिक कागदपत्र आहे, त्यात पाटणकर घराण्याबद्दलची एवढीच पत्र सापडतात. पण मुळामध्ये ही कागदपत्र अजून बरेच असणार आहेत. जर पाटणकर घराण्याचा एवढा वकूफ होता, त्यांनी एवढं 3 छत्रपतीची सेवा केली होती, पंचसहस्त्री सरदार होते, मान होता, पाटणपासून आपण म्हणू रायगड पासून ते जिंजीपर्यंत त्यांच्या पराक्रमाची सीमा होती, त्या एवढ्या मोठ्या भूभागामध्ये राहत होते. जो महत्त्वाचा भूभाग
ज्याच्यावर जो ताबा मिळवेल तो महाराष्ट्रावर ताबा मिळवणार. तिथे त्यांनी मुघलांना पराजित केलं आणि ताबा मिळवू दिला नाही आणि मराठ्यांची बाजू बळकट केली. एवढं जे पाटणकरांचं स्थान आहे, तर त्यांच्याबद्दलची माहिती देणारी फक्त 10च पत्र उपलब्ध असतील. ही गोष्ट संभवत नाही. अजून शेकडोनी पत्र असणार आहेत, पण ती शोधली पाहिजेत. ती शोधल्यानंतर आपण त्याच्याबद्दल भर घालू शकू, पाटणकरांच्या कार्यामध्ये भर घालू शकू. परंतु ही जी पत्र आपल्याला आतापर्यंत उपलब्ध झाले, त्याच्यामधून पण पाटणकर घराण्याने केलेल्या असामान्य कामगिरीची आपल्याला माहिती मिळते. यशवंतराव, नागोजीराव, चांजीराव, रामराव, पदाजीराव असे एकूण 5 कर्तबगार पुरुष जे पंचसहस्त्री होते शिवशाही कालखंडामध्ये किंवा राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये. ह्या पंचसहस्त्री पुरुषांनी स्वराज्य राखण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जे योगदान दिलं, त्याच्यामुळे स्वराज्य रक्षणासाठी मोलाची मदत झाली हे आपल्याला या पत्रांमधून कळतं. पण जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलो तसं की अनेक प्रामाणिक घराणी, अनेक स्वराज्य रक्षणासाठी निस्वार्थपणे लढणारी घराणी, त्यांच्याबद्दलच्या संशोधनाचा आपल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये असणारा आपण जे म्हणतो की अनादर किंवा दुर्लक्ष करण्याची वृत्ती, की स्वतःहून काही संशोधन करायचं नाही, दुसरा कोणी जे काही संशोधन करेल त्या आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या, स्वतःने नवीन काही करायचं नाही, आपल्यामध्ये जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आपला घात झाला आहे. महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो महाराष्ट्राचा इतिहास हिमनगाच्या जो वरचा खंड आपल्याला दिसतो पाण्यावर तरंगणारा तेवढाच माहिती आहे, त्याचा 70% 90% हिमखंड जो खाली आहे तसा महाराष्ट्राचा इतिहास अजूनही दबलेला आहे, कारण या घराण्यांचा इतिहास समोर आलेला नाही. पाटणकर घराण्याचा इतिहास समोर येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेक दुसरी देशमुख घराणी जी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलीत, कुठलीही अपेक्षा न ठेवता. पुढच्या काही भागामध्ये आपण त्यांची पण माहिती घेणार आहोत. या घराण्यांचा पण इतिहास समोर येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी परत एकदाची व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं ते सांगतो. ती गोष्ट म्हणजे इतिहासकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. कोणी एखादा माणूस पोटतिडकीने ते काम करू शकत असेल तर त्या देशमुख घराण्याच्या वंशजांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. तो पाठिंबा त्यांना कागदपत्र दिली पाहिजे, काही आर्थिक मदत लागेल तर केली पाहिजे, त्यांच्यासाठी अजून कुठली एखादी सोय करावी लागली केली पाहिजे आणि त्या घराण्याचा वृत्तांत पूर्णपणे लिहून काढला पाहिजे पुराव्यासहित कागदपत्र शोधून. अवघड काम आहे, महाकठीण कर्म आहे, पण केलं तर होण्यासारखं आहे. नाही केलं तर आपण आपला इतिहास स्वतःच्या हाताने दफन करतो तर आपण जमिनीमध्ये, ही आपण समजून घ्यायला काही हरकत नाही. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जर कुठे असा काही इतिहास शोधता येणं शक्य असेल, माझी काही मदत होऊ शकत असेल तर आपण मला अवश्य कळवा. जे काही मला करता येणं शक्य असेल ते मी करेल, कारण माझी इच्छा आहे की मराठ्यांचा इतिहास जो आजपर्यंत अप्रकाशित आहे आणि खऱ्या मराठ्यांचा इतिहास जे निस्वार्थीपणे लढत होते वतनदाराचा देशमुखांचा जो अप्रकाशित आहे तो प्रकाशित व्हावा. बाकी जे कोणी फितूर होते त्यांचा ते इतिहास भरून पडलेला आहे. जे बिचारे खरोखर ज्यांनी रक्त मांस हाड घाम गाळला स्वराज्यासाठी त्यांचा पुढे येणं गरजेचं आहे. जे जे करता येणं शक्य होईल ते माझ्यातर्फे करायची माझी तयारी आहे. आपल्यापैकी कोणाला जर इच्छा असेल तर आपण मला कळवू शकतो. जाता जाता आपण फक्त एक निष्कर्ष सांगूया की पाटणकर घराण्याची जी आपण कागदपत्र बघितली त्याच्यावरून पाटणकर घराण्याबद्दल जे काही निष्कर्ष डॉक्टर जयसिंगराव पवारांनी काढले ते निष्कर्ष आपण बघूया. पहिला निष्कर्ष हा आहे की शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराष्ट्रातील ज्या काही वतनदार देशमुखांनी काया वाचा म्हणे सहकार्य दिले त्यापैकी सातारच्या प्रदेशातील पाटणकर देशमुख हे प्रमुख होते. म्हणजे सातारच्या प्रदेशातील कोणी शिवछत्रपतीच्या स्वराज्य स्थापनेसाठी सर्वात जास्त घाम गाळला हे जर आपल्याला नाव घ्यायचं असेल तर पाटणकर देशमुखांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. मानाचं स्थान आपण ज्याला म्हणतो किंवा मानाचं पान पाटणकर देशमुखांना आपल्याला सातारच्या प्रदेशातील देशमुखांमध्ये द्यावं लागेल. दुसरं, संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकट प्रसंगात पाटणकर छत्रपतींशी व स्वराज्याशी एकनिष्ठ होते. पाटणकर घराण्यातल्या एकाही पुरुषाच्या मनामध्ये वतनाच्या किंवा सरंजामाच्या आशेने स्वार्थाने मोगलांना मिळावं असा विचारही कधी शिवला नाही. पाटणकर घराण्यातली कुठलीही व्यक्ती कधीही मुघलांना मिळाली नाही. हे या घराण्याचं एक मोठं नमूद करणारं वैशिष्ट्य आहे. त्याच्यासाठी आपण त्यांचा नेहमी गौरव केला पाहिजे आणि अशी अजूनही जी दुसरी घराणी आहेत त्यांचा पण आपण शोध घेतला पाहिजे. तिसरं वैशिष्ट्य हे आहे की राजाराम महाराज ज्या वेळेला कर्नाटकात गेल्यावर ना राज्य ना राजा अशी परिस्थिती महाराष्ट्रात जेव्हा निर्माण झाली त्यावेळी ज्या मराठा सरदारांनी स्वराज्य निष्ठेने जिद्दीने फौजा उभ्या करून मोगली फौजांशी संघर्ष केला त्यात पाटणकर प्रमुख आहेत. विशेष म्हणजे प्रसंगी सावकाराकडून कर्ज घेऊन त्यांनी सैन्य उभं केलं आणि त्या सैन्याच्या बळावर अनेक मोगल सरदार बुडवले. ही खासच गौरवास्पद गोष्ट आहे. स्वराज्यासाठी लढणारे सैनिक नव्हते असं नव्हतं. आम्हाला कोणी वतनाच्या अपेक्षेने लढत होते असं पण नव्हतं. त्यांना कुठलं वतन नको होतं, काही नको होतं. निस्वार्थपणे लढत होते की आम्ही लढतो, आम्हाला काही देऊ नका तुम्ही, पण किमान आमच्या सैन्याचं पोट पाणी तरी चालवा असं लढणाऱ्या माणसाची अपेक्षा असते. मी लढतोय तुमच्यासाठी, माझं जाऊ द्या, पण माझ्या हाताखाली जे सैनिक काम करतात त्यांचा पगार दिल्याखेरीज लढणार कसे काय ते
ही अपेक्षा जरी माणूस किमान बाळगतोच ना मनामध्ये, की राजाने किमान माझ्या सैन्याचा तरी पगार द्यावा, त्यांचं पोटपाणी चालवावं, मला नाही मिळालं तरी. पण पाटणकरांनी या सगळ्यावर वर्तन केली आहे, की तुम्ही सैन्याचा पगार पण देऊ नका, मी माझ्या पदरचे पैसे घालतो, गरज पडली तर मी सावकाराकडून कर्ज घेतो, ते सैन्य परत स्वराज्याला लढायला पाठवतो, मी पण लढतो. ही जी आपण म्हणतो की निस्वार्थपणाचा कळस झाला स्वराज्य रक्षणासाठी, हा पाटणकरांनी केलेला आहे. त्याच्यामुळे पाटणकर घराण्याचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. तर ही झाली पाटणकर घराण्याची आपण थोडक्यामध्ये बघितलेली संक्षिप्त हकीकत. बघता बघता 1.5 तासाची झाली. खरं तर मला एवढे मोठे व्हिडिओ बनवायचे नसतात, परंतु काही काही व्हिडिओ असतात ते अनेक भागांमध्ये आपण वाटू नाही शकत. दुर्दैवाने काय आहे की पाटणकर घराण्याची एवढी कागदपत्र उपलब्ध नाही आहेत की प्रत्येक कागदपत्रावर एक वेगळा व्हिडिओ बनवू आपण. 8-10च कागदपत्र उपलब्ध आहेत. त्या 8-10 कागदपत्रांचं विश्लेषण एकत्र करणं गरजेचं होतं, जेणेकरून पाटणकर घराण्याच्या कार्याचं मोल कळावं. म्हणून आपण हा एकत्र एवढा मोठा व्हिडिओ बनवला. 1.5 तास बोलायला माझी पण तेवढी एनर्जी नसते, ताकद नसते. 1.5 तास बोलताना मला पण धाप लागते. आपण सर्व मित्र म्हणतात, "सर लहान लहान व्हिडिओ बनवत चला." लहान लहान व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही, पण ते तेवढं आपल्याला मटेरियल उपलब्ध पाहिजे की आपण ते लहान लहान व्हिडिओ बनवू शकू. कागदपत्र उपलब्ध पाहिजे. दुर्दैवाने पाटणकर घराण्याचं एवढं मोठं काम आहे, पण तेवढी कागदपत्र उपलब्ध नाहीत. म्हणून एकाच व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्तपणे पाटणकर घराण्याचा हा पराक्रमाचा इतिहास आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल, त्यातली एखादी गोष्ट आपल्याला कळली नसेल, तर आपण मला प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता. जर मला शक्य होईल तेवढं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. खरोखर आपल्याला पाटणकर घराण्याचा हा इतिहास आवडला असेल आणि जनतेला कळावा असं वाटत असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. जितकं जास्त शेअर करता येईल तितकं करा, कारण स्वामिनिष्ठ मराठ्यांचा इतिहास, स्वामिनिष्ठ देशमुखांचा इतिहास जनतेला कळला पाहिजे. त्यामुळे जेवढा हा व्हिडिओला शेअर करता येईल तेवढं करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल, तर आपल्याला विनंती आहे की किमंतू लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून इतरही अनेक अप्रकाशित घराणी जी आहेत किंवा ज्यांचा थोडा थोडा इतिहास कुठे आपल्याला तुकड्या तुकड्याने सापडतो, पण निस्वार्थ सेवेचा इतिहास आहे, तो इतिहास जाणून घ्यायला आपल्याला मदत होईल. इतिहासाशी संबंधित पुराव्यावर आधारित असे व्हिडिओ बनवायचे असतील तर नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागते. आपला हा प्रयत्न जर आपल्याला आवडत असेल, आपल्याला चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल, तर Google Payच्या माध्यमातून, त्याचबरोबर चॅनेलची मेंबरशिप घेऊन किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून आपण चॅनेलला मदत करू शकता. आपण ही जी काही फुल नाही फुलाची पाकळी मदत कराल, त्याच्यामधून अजून अप्रकाशित इतिहास आपल्याला समोर आणण्यास मदत होईल. इतिहासाचं, समाजाचं, धर्माचं आणि विज्ञानाचं हे असं चिकित्सक विश्लेषण, तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.